रांगत असणारा कन्हैया चालायला लागला, चालत असणारा कन्हैया पळायला लागला. एके दिवशी त्यानं काय केलं, एका घाटावरती मित्रांबरोबर खेळत असताना त्यानं माती खाल्ली. हे मित्रांनी पाहिलं, मित्र त्याच्यापाशी आले, म्हणले कान्हा माती खातो का? तुम्हाला काय करायचं? मी काही काही. इतका उद्धट झालास? दादाला नाव सांगू का? बलराम दादाला जा जाऊन सांगा म्हणला. बलराम दादाला बोलवलं, सांगितलं की कन्हैयानं माती खाली. बलराम दादाला म्हणले कन्हैया काय रे माती खाली का? हा खाल्ली. काय करणार? एवढा उद्धट. आईला सांगू का? मैयाला सांगू? जा जाऊन सांग. मैयाला सांग, नाही तर बाबाला सांग. अजून कोणाला सांग, नाही घाबरत कोणाला. जा. बलरामजी घरी पळतच आले आणि यशोदा मैयाला आवाजात, मैया अगं ऐकलं का? इकडे. तुझ्या कृष्णाचे खूप लाड करते ना. कन्हैया म्हणते, लल्ला म्हणते त्याला. त्यानं काय केलं माहिती का? आज त्यानं आज माती खाल्ली. तुझ्या लाडामुळे तो काही पण करायला लागलेला आहे. मग मैयात आपली मैयानं आवाज दिला, कन्हैया इकडे. कन्हैया धावतच आला. जगातलं सगळ्यातलं भोळे पण आपल्या तोंडावरती घेऊन कन्हैया माती पुढे उभा राहिला. काय झालं मैया? का बोलवलं? तू माती खाली का? नाही. अरे तुझे मित्र सांगतायत. नाही मैया नाही खाली. तुझा भाऊ सांगतोय सख्खा. बळीराम दादा खोटं बोलतो. तो तर माझा पक्षपाती. मैया म्हणाली, थांब, बाकीच्यांवर विश्वास नाही ना, तुझं तोंड उघडून दाखव. भगवंतावर काठी उघडली. भगवंताने तोंड उघडं केलं. तोंड उघडल्याबरोबर यशोदेला आतमध्ये अनंत ब्रह्मांड दिसले. ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. 5 दिवसापासून आपण श्रवण करतोय. आज कथेचा 6वा दिवस. कृष्ण गोकुळी जन्मला. काहींना दुःख झालं. दुःख कोणाला झालं? तो दुष्टांना झालं. पण आनंद झाला तो भक्तांना आनंद झाला. सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. सगळेच गोकुळवासी देवाला पाहण्याकरता यशोदेच्या घरी यायला लागले. नंदराजाच्या महालाला 4ही दरवाजे, पण ते 4ही दरवाजे गच्च भरलेले आहेत. सगळेच लोक जोडीने पाहायला यायला लागले. सगळे देवाला पाहण्याकरता कोण काय घेऊन येते, कोण खेळणं, कोण काय, कोण पाळणा, अनेक गोष्टी घेऊन भगवंताला पाहण्याकरता यायला लागले. एक जोडी त्या ठिकाणी आली. विषम जोडी होती जराशी. विषम म्हणजे डाळ भाताची जोडी. म्हणजे नवरा थोडासा उंच होता आणि बायको थोडीशी बुटकी होती. थोडी म्हणजे 2-3 फूट अंतर होतं. त्या गर्दीमध्ये आल्यानंतर त्या नवऱ्याला तर पाहायला मिळलं, त्या पुरुषाला पाहायला मिळालं. भगवंताला पाहिलं, आनंद वाटला. बाजूला जाऊन कोपऱ्यामध्ये उभा राहिला. मग तिला बिचारीला तिच्या उंचीमुळे ते पाहताच नाही आलं. तर एवढ्या गर्दीमध्ये काय करायचं, काय करायचं, इकडे तिकडे पाहायला लागली, इकडे तिकडे पाहायला लागली. काय करावं, काय करावं. तेवढ्यात तिला तिचा नवरा दिसला. तिने आवाज दिला, ओ ऐकलं का? तिकडे तिकडे पारा उभे तुम्ही, तिकडे नका बघू. तिचा नवरा उभा होते तिथे. इकडे या. तिने आवाज दिला. तो धावतच आला. तिने सांगितलं, बसा खाली, बसा खाली बसा. तिने बसा म्हणल्याबरोबर बसला. तिने मागचा पुढचा कसा विचार नाही केला आणि नवऱ्याच्या खांद्यावरती बसली. नवऱ्याला म्हणली, उठा. उठा म्हणल्याबरोबर उठला. आता विचार करा, ये म्हणल्याबरोबर आला, बस म्हणल्यावर बसला, उठ म्हणल्यावर उठला. हे काय आताच नाहीये, द्वापर युगापासून चालू आहे. नवरा उठल्याबरोबर तिला देवाला पाहायला मिळालं. याचा अर्थ काय? देवाला पाहायचं असेल तर नवऱ्याच्या खांद्यावर बसावं लागतं. तर घरी जाऊन तुम्ही करा प्रयत्न, सांगा महाराजांनी सांगितले म्हणून. याच्यातला भाव असा आहे, नवरा म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. अहंकाराला पायाखाली घातल्याशिवाय, अभिमानाला पायाखाली घातल्याशिवाय देवाला पाहता येत नाही. तुकोबाऱ्या म्हणतात, देव पाहो देव पाहो, उंच ठाई उभे राहो. उंच ठाई म्हणजे कुठं? सगळ्या विकारांना, अभिमानाला, मदाला, मत्सराला, निंदेला सगळ्यांना खाली घालावं, मग देवाला पाहता येतं. सगळ्यांनाच आनंद झाला. पण इकडं मात्र कंसाला भीती वाटायला लागली. का? कारण त्या योगमायेने सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तुला मारणारा तिकडं जन्माला आलेला आहे. कंसानं बैठकच बोलवली, सगळ्या राक्षसांना बोलवलं. प्रचंड घाबरलेला आहे कंस. त्याने सांगितलं की माझ्या वैऱ्याला जो मारेल, शत्रूला जो मारेल, त्याला मी माझं अर्ध राज्य देणार. अरे पण तुझा शत्रू कोण आहे? कोण आहे माहित नाही.
कुठं राहतो माहित नाही, नाव काय माहित नाही, मग मारायचं कसं? कोणीच पुढे येईना. तेवढ्यात कंसाची मानलेली बहीण त्या ठिकाणी यायला लागली. अकराळ विकराळ तिचं रूप. धाप 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 आवाज टाकत आली आणि तिने आवाज टाकला, दादा, ए दादा. का रे घाबरलाय तू एवढा? तिचं नाव होतं पूतना. ही राक्षसीने भगवंत आपल्या कंसाची मानलेली बहीण आहे. तिने विचारलं, काय झालं दादा, घाबराय तुला? तो म्हणला, मला मारणारा त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. त्याला मारण्याकरता मी विडा ठेवलेला आहे, पण इथं कोणीही त्याला मारण्याकरता तयार होत नाहीये. तिने सांगितलं, कोण आहे तो? कोण आहे तेच माहित नाही, फक्त जन्माला आलेला आहे 5 दिवसापूर्वी, एवढं कळलेलं आहे. तिने सांगितलं, मी मारते. एवढं काय घाबरतो? पण कसं काय मारणार? या 10 दिवसामध्ये जेवढी मुलं जन्माला आली, या मथुरेच्या परागण्यामध्ये जेवढी काही मुलं जन्माला आली, त्या प्रत्येक मुलाला मी मारते. पण मारणार कसं काय? मी रूपच तसं धारण करते. आणि ती पूतना मुलांना मारण्याकरता निघाली, पण तिने जे रूप धारण केलं ते राक्षसीचं नव्हतं. स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल असं रूप तिने धारण केलं. नामा म्हणे आली नंदाच्या घरा, स्वरूप सुंदरा देवांगणा. देवांगणा म्हणजे देवलोकामध्ये राहणारी अप्सरे, अप्सरेलाही लाजवेल असं रूप धारण करून ती आली. पण येताना दिन दुर्बळाची मारित बाळके. सर्व गरीब लोकांची बाळं मारत मारत ती गोकुळामध्ये प्रवेश करते झाली. गोकुळामध्ये यशोदेच्या अंगणामध्ये आली. तिला कळालं इथंही नवीन बाळ जन्माला आलेलं आहे. तिने आवाज दिला. यशोदेनं पाहिलं, नवीन बाई दिसती, ओळखीची नाहीये. यशोदा म्हणाली, कोण तुम्ही? तिने सांगितलं की मी तुझी बहीण आहे. बहीण आहे, मी आजपर्यंत पाहिलं नाही तुला. अगं यशोदे, तू जन्मायच्या अगोदर माझं लग्न झालं. तुझ्या जन्माला येता नाही आलं. नवरा एवढा धाकट होता की कुठंच पाठवत नव्हता. तुझ्या लग्नाला यायचं म्हणलं तेव्हाही त्याने पाठवलं नाही. पण आता काय झालंय? आता जरा तो म्हातारा झालाय. आता नवरा माझ्या मुठीत ग, आता तो माझ्या हातात आलेला आहे. कारण त्या माझ्याशिवाय त्याला खायला घालेलच कोणी नाही. तुला मुलगा झाला कळालं म्हणून तुला मी भेटायला आले. यशोदेला शंका वाटायला लागली की माझा नवीन मुलगा आहे. वैशेच्या शेवटी एकच वे वांझोटी. उत्तर वायामध्ये झालेला एकुलता एक मुलगा असं कोणाच्या हातात कसं काय द्यायचा? म्हणजे यशोदा मधली माझं बाळ झोपलेलं आहे. आतमध्ये देवाने हे सगळं ऐकलं. देवाला वाटलं पहिलं भवानीचं गिराईक आहे आणि आई परत पाठवते. देवाने आतमध्ये रडायला सुरुवात केली. पुतना म्हणते, काय खोटं बोलते यशोदे? ते काय बाळ रडते आतमध्ये. आवाज येतोय बाळाचा, येतोय का तुम्हाला? आणि इकडे त्याला मी शांत करते. यशोदेचा नाईलाज झाला. यशोदेनं कृष्णाला आणलं, बाळाला आणलं आणि पुतणीच्या हातामध्ये दिलं. आपल्या स्तनामध्ये विष घेऊन आलेली आहे ती. बाळाला मारण्याकरता स्तनपान करणाऱ्या यशोदेला आतमध्ये जाऊ दिलं. कोपऱ्यामध्ये घेऊन जाऊन बाळाला बसलं. त्या बाळानं पाहिलं, यशोदेकडे पाहिलं, यशोदेने बाळाकडे पाहिलं. यशोदा काही काळ स्तब्ध झाली. काही लोक म्हणतात लगेच यशोदा मारायला लागली. अहो, लगेच मारण्यासारखा आहे कथा होतो. पाहिली या वेद लावी. त्याच्या पाहिलं तरी जो मारायला आले त्याची मारण्याची बुद्धी जाईल. इतका सुंदर आहे तो. ती पुतना विसरली काय करायला आले. देवानं आपली माया टाकली आणि पुन्हा जागृत केला. अगं मारायला आलेली मार, बघू दे कशी मारते. तिनं स्तनाला लावलं, पण स्तनाला लावल्याबरोबर डोळ्याने देवाने डोळे बंद केले. का बरं देवाने डोळे बंद केले? याचे अनेक भाव विद्वानांनी काढलेले आहेत. पहिला भाव आहे, तिचं नाव आहे पुतना. पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही तिचं तोंड का पाहायचं? म्हणून पुतना. दुसरं कारण, ही ज्या अर्थी मला मारायला आली, माझ्या जवळ आली इतकी, त्या अर्थीचं काहीतरी पुण्य आहेच. मारण्याच्या निमित्ताने किंवा पण माझ्या जवळ आली, हिचं काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य आहे. ते पुण्य पाहण्याकरता देव डोळे बंद करतायत. तिसरी गोष्ट म्हणजे, आतापर्यंत मी विष पिलेलं नाहीये, पण माझ्या अगोदर कोणी कोणी विष पिलेलं आहे म्हणून देव ध्यान करतायत. कोणी विष पिलेलं आहे? तर भगवान शंकरांनी समुद्र मंथनाच्या वेळेला विष पिलेले, परवा आपण पाहिलं. म्हणून भगवान शंकराचं ते स्मरण करतायत. भगवंताने आपलं तोंड तिच्या स्थानाला लावलेलं आहे. अगोदर सगळं दूध खेचून घेतलेले, विषय खेचून घेतलेले,
मग मात्र भगवंताने तिचे प्राण शोषायला सुरुवात केलेली आहे. आता पुतण्याला कळालं की हा काही साधारण नाहीये, प्राणही खेचतोय. ती पुतना म्हणते मुंच मुंच, सोड मला सोड मला, पण तो काही सोडायला तयार नाहीये. एकदा का त्याने तो एक तर पहिली गोष्ट कोणाला धरत नाही, धरलं तर मग तो कोणाला सोडत नाही, हा त्याचा नियमच आहे. पुतणे त्याला उचलून पुसणं धावत गावाबाहेर गेली, आपलं विक्राळ स्वरूप प्रकट केलं, तरी देखील भगवंताने तिच्या स्थानाला काही सोडलेलं नाहीये. संपूर्ण प्राण खेचून घेतले, पुतना धाडकन खाली पडली, तरी देखील भगवान तिच्या अंगावरतीच खेळत राहिलेले. ती म्हणाली मुंच मुंच, सोड मला सोड मला. प्राणापासून मुक्त केलं एक, आणि संसारापासून मुक्त केलं दोन. पुतनेलाही मोक्ष दिला. मी सांगितलं पहिल्या दिवशी, श्रीकृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. ज्ञानोबाऱ्या म्हणतात कृष्णाने एखाद्यानं रागाला मारलं एखाद्याला, तरी त्या व्यक्तीला मोक्षच मिळतो. प्रेम केलं मिळतं यामध्ये वादच नाही, पण रागाने जरी पाहिलं तरी त्याला मोक्षच आहे. पुतनेला भगवंताने मोक्ष दिला. ही पुतना जी आली ती 14व्या दिवशी आली. भगवंत झाल्यानंतर 14 दिवसांनी आली. का बरं 14 दिवसांनी आली? तर पुतना म्हणजे अविद्या आहे, आणि अविद्या ही 14 ठिकाणी राहते. अज्ञान अविद्या माया वेदांतातले शब्द आहेत. ती 14 ठिकाणी राहते, म्हणून ती 14व्या दिवशी भगवंताला मारण्याकरता आली. यानंतर भगवान रांगायला लागले, पण ते रांगत असताना देखील भगवंत किती गोजीरवानं रांगतायत. रंगनी रंगनाथ तो म्या देखील लागेसे. का बरं देवाने जमिनीला हात टेकले? त्याचं एक कारण आहे की भगवान जन्माला येण्याच्या अगोदर मी सांगितलं की पृथ्वीवरती कंसाना आणि जरासंधानं जे अत्याचार केले, पाप वाढवलं, त्यामुळे पृथ्वी ब्रह्मदेवाला शरण गेली. आक्रांता भूरी भारेन ब्रह्मानम शरणमयो, भूमीर दृप्त नृप व्याज दैत्या अनेक शतायुतही. अनेक दैत्यांच्या भारानं पापानं भारभूत झालेली पृथ्वी देवाला शरण गेली. देवानं जन्माला आल्यानंतर सांगितलं आता काळजी करू नको, मी तुझा भार घालवतो. मग तिला आश्वस्त करण्याकरता देवानं तिच्यावरती हात ठेवला, म्हणून तळवे तळ हात टेकीत. यानंतर वसुदेवानं यादव कुळाचे पुरोहित असणारे गर्गाचार्य यांना गोकुळामध्ये पाठवलं की माझा मुलगा नंदाच्या घरी आहे, त्याचं नामकरण करण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी जा. गर्गाचार्य नंदाकडे आले. नंदाला सांगितलं की तुमच्या मुलाचं नामकरण करायचं. दोन्ही मुलं, रोहिणीला झालेला आणि यशोदेला झालेला, ही दोन्ही मुलं, दोघांचे अजून नामकरण झालेलं नाहीये. पण ते जर असं उघड्यावरती केलं तर कंसाला कळेल, कारण मी पुरोहित गर्गाचार्य, मी यादव कुळाचा पुरोहित आहे. त्यांना कळेल की यादव कुळाचा पुरोहित तिकडे गोकुळामध्ये मुलांना नाव ठेवते, या अर्थी ती मुलं यादव कुळातली आहेत. म्हणून आपण गुप्त पद्धतीने तुझ्या मुलांची नावं ठेवूयात. कुठे ठेवायची? तर गाईच्या गोठ्यामध्ये ठेवायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदराजानं दोन्ही पत्नींना सांगितलंय, यशोदेलाही सांगितलं, रोहिणीलाही सांगितलं की आपापली मुलं घेऊन या. गर्गाचार्य नावाचे महान ज्योतिषी येत आहेत, ते आपल्या मुलाची नावं ठेवणार आहेत. महान ज्योतिष म्हटल्यानंतर स्त्रीच ती, तिच्या मनामध्ये शंका आली, म्हणजे पाहूया कसे ज्योतिषी येते. त्यांनी मुद्दामून आपल्या मुलांची आदली बदली केली. रोहिणीचा पुत्र यशोदेने घेतला आणि यशोदेचा पुत्र त्या ठिकाणी रोहिणीने घेतला. गोठ्यामध्ये आल्याबरोबर गर्गाचार्याने ओळखलं यशोदेच्या हातामध्ये रोहिणीचा पुत्र आहे. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर ते म्हणाले अगं हा तर रोहिणीचा आहे, याचं नाव त्या ठिकाणी राम आहे, पण बल आधिक्यामुळे याच्या ठिकाणी शक्ती जास्त आहे म्हणून याचं नाव बलराम आहे. म्हणून बलरामांचं नामकरण झालं. मग रोहिणीकडे पाहिलं, रोहिणीच्या हातामधल्या त्या पुत्राकडे पाहिलं आणि गर्गाचार्य पाहतच राहिले. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले, 4 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, तोंड वाचलेले तसंच पाहत राहिले. तर तुम्ही विचार करा, एखादा व्यक्ती 5 मिनिटं झालं तोंड वाचून तसाच उभा आहे, काय मनामध्ये विचारेल? तुमच्या मनामध्ये जो विचार तोच त्या बायकांच्या मनामध्ये आला. त्या आपापसामध्ये बोलायला लागल्या, गेला का काय? त्याला जायचं होतं इथंच कशाला आला? हे सगळं नंदराजाने ऐकलं. हे शांत बसा, बोलू नका. त्यांनी गर्गाचार्याने जागे केलं. हो जागे व्हा, काय करताय? काय करा आले माहिती का तुम्ही? गर्गाचार्य खाडकन जागे झाले. राजा विसरलोच होतो मी कशा करता आलोय.
देवाला पाहिल्यानंतर स्वतःला विसरलं जातं. नवे नवे स्वतःला विसरल्यानंतरच देवाला पाहता येतं. म्हणून आपले संत म्हणतात, ढूंढा सारी जहां में पाया पता तुम्हारा नहीं, जब पता तुम्हारा मिला अब पता मेरा नहीं. जोपर्यंत आपण कुठल्यावर हे आपल्या ध्यानात आहे तोपर्यंत आपण देवाला पाहिलंच नाही. एकदा का आपला विसर पडला, आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके तुकोबऱ्या म्हणतात. आपलेपणाचा विसर झाला, तुका म्हणे अहंकार गेला देव झाला. अहंकार गेला, मी कोण आहे विसरलं की मग तो देव झाला. गर्गाचार्याने त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं हा खूप आकर्षित करतोय. अरे हा तर पहिला वसुदेवाचा आहे हे बोलणारच. तर देवाने त्याच्याकडे डोळे उघडून पाहिलं. ओ आचार्य गडबड करू नका, यांना वाटतंय मी यशोदेचा नंदाचा आहे, तुम्ही तर सांगू नका. म्हणून गर्गाचार्यांनी वाक्य मागे घेतलं, हा पूर्वी कधीतरी वसुदेवाचा होता, त्यामुळे याचं एक नाव वासुदेव असं होईल. वसुदेवाचा म्हणून वासुदेव. आणि याचं खरं नाव हा सगळ्यांना आकर्षित करतो, सगळ्यांना स्वतःकडे खेचून घेतो, म्हणून याचं नाव आहे कृष्ण. कारण कृषकर्षती धातूपासून शब्द तयार होतो. कृषकर्षती म्हणजे व्याकरणामध्ये आकर्षित करणारा, म्हणून कृष्ण याचं नाव आहे. यशोदा म्हणायला लागली, हे एवढं अवघड नाव मला म्हणता येईल का मला बिचारीला? तसे कृष्ण कोणाला म्हणताच येत नाही. आपल्या इथं मंत्र आहे राम कृष्ण हरी, पण गावाकडे लोक काय म्हणतात? रामकिसन हरी, रामकृष्ण हरी. कृष्ण नाही तर किसन. किसन हा अपभ्रष्ट आहे. खरा शब्द कृष्ण. ती यशोदा म्हणते, मला काय तुमचं अवघड नाव घेता नाही यायचं, मी मात्र याला कान्हा कन्हैया लल्ला याच नावानं हाका मारणार. अशी अनेक नावं भगवंताला स्वतः यशोदेने ठेवली. यशोदाचा तो लाडला लल्ला म्हणून कन्हैया म्हणून त्या ठिकाणी उच्चारू लागला. आता तो कान्हा तो कन्हैया, रांगत असणारा कन्हैया चालायला लागला, चालत असणारा कन्हैया पळायला लागला. एके दिवशी त्यानं काय केलं, एका घाटावरती मित्रांबरोबर खेळत असताना त्यानं माती खाल्ली. हे मित्रांनी पाहिलं, मित्र त्याच्यापाशी आले, म्हणले कान्हा माती खातो का? तुम्हाला काय करायचं? मी काही काही. इतका उद्धट झालास. दादाला नाव सांगू का? बलराम दादाला. जा जाऊन सांगा म्हणला. बलराम दादाला बोलवलं, सांगितलं की कन्हैयानं माती खाली. बलराम दादाला म्हणले, कन्हैया काय रे माती खाली का? हा खाल्ली. काय करणार? एवढा उद्धट. आईला सांगू का? मैयाला सांगू? जा जाऊन सांग. मैयाला सांग, नाही तर बाबाला सांग. अजून कोणाला सांग, नाही घाबरत कोणाला. जा. बलरामजी घरी पळतच आले आणि यशोदा मैयाला आवाजात, मैया अगं ऐकलं का? इकडे. तू त्या कृष्णाचे खूप लाड करते ना. कन्हैया म्हणते, लल्ला म्हणते त्याला. त्यानं काय केलं माहिती का? आज त्यानं आज माती खाल्ली. तुझ्या लाडामुळे तो काही पण करायला लागलेला आहे. मग मैयात आपली मैयानं आवाज दिला, कन्हैया इकडे. कन्हैया धावतच आला. पण येताना जगामध्ये सगळ्यात भोळे आपणच आहोत. जगातलं सगळ्यातलं भोळे पण आपल्या तोंडावरती घेऊन कन्हैया माती पुढे उभा राहिला. काय झालं मैया? का बोलवलं? तू माती खाली का? नाही. अरे तुझे मित्र सांगतायत. नाही मैया नाही खाली. तुझा भाऊ सांगतोय सख्खा. बळीराम दादा खोटं बोलतो. तो तर माझा पक्षपाती. अगं भाऊ कधी भावाची बाजू घेतो का? भावकी कधी जागली का स्वतःच्या भावकीला? कन्हैयाने एकदा नाही म्हटलं की नाहीच, तर सिद्धच करून दाखवायचं. एकदा रंगे हात पकडलं यशोदेने त्याला घरामध्ये लोणी खाताना. घरातलंच लोणी चोरून खात होता. हातामध्ये लोणी, तोंडाला लोणी लागलेले. मैया जवळ आली, म्हणली काय रे कन्हैया लोणी चोरून खातो का? नाही मैया. अरे किती खोटं बोलते, समोर पाहते मी, रंगे हात पकडले. नाही मैया, शेजारची गवळण आली होती, हातामध्ये लोण्याचा गोळा घेऊन आली, माझ्या हातावर काही ठेवला आणि तिच्या हाताला लागली लोणी माझ्या तोंडाला पोचलं. इतकं खोटं बोलतो. असं बोलली की मग कृष्ण म्हणायचा, नाहीतरी तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. गोकुळातले लोक म्हणतातच, मी तुझा मुलगा नाहीच आहे, मी सापडलोय कुठंतरी, तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. असं एकदा इमोशनल टॉर्चर केलं, भावनिकता एकदा दाखवली की मग मैया म्हणायची, बरोबर आहे, नाही नसं खाल्लं तू, नाही खाल्लं तू, नाही खाल्लं, पण असं बोलू नको, तू माझाच आहेस. मग ती मैयाची व्याकुळता पाहिल्यानंतर मग भगवानाची, मैया मेनेही माखन खायो. आधी म्हणायचं मे नाही माखन खायो, मग म्हणायचं मैया मेनेही माखन खायो, मीच खाली. इथं देखील तसंच म्हणलं, मी नाही खाली माती.
मग मैया म्हणाली थांब, बाकीच्यांवर विश्वास नाही ना, तुझं तोंड उघडून दाखव. तोंड उघडण्याकरता तिने काठी उगारली, भगवंतावर काठी उगारली, भगवंताने तोंड उघडं केलं. भगवंताने तोंड उघडल्याबरोबर यशोदेला आतमध्ये अनंत ब्रह्मांड दिसली, ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं. ते दाखवल्यानंतर देवाला वाटलं अरे मी काय इथला मी देव आहे दाखवायला नाही आलेलो. कोण रमापती केसा ईश्वर, मी तो हूँ गोकुळ का ग्वाला. मी इथं आईचं प्रेम घेण्याकरता आलेलो आहे. मला कुणी देव म्हणून पूजलं पाहिजे या भावनेने नाही आलेलो. मला इथं मित्रांचं प्रेम घ्यायचं, आईचं प्रेम घ्यायचे, गोपिकांचं प्रेम घ्यायचे, त्याकरता आलेलो आहे. म्हणून भगवंताने तिच्यावरती आपली स्वजन मोहिनी माया टाकली. भगवंताचे 3 माया आहेत, विमुख जन मोहिनी माया, स्वजन मोहिनी माया आणि स्वमोहिनी माया. 3 माया आहेत. विमुख जन मोहिनी माया म्हणजे पापी लोकांना देवापर्यंत येऊच देत नाही. देव स्वतः येऊ देत नाही, त्यांना मायेमध्ये गुरफडून ठेवतो. ती विमुख जन मोहिनी माया. गोपाळांसारखे भक्त, गोपिकांसारख्या या सगळ्यांना विमुख जन स्वतःच्या स्वमोहिनी मायेमध्ये गुंतून ठेवतो. स्वजन मोहिनी माया त्याच्याबरोबरच राहतात, पण त्यांना कळू देत नाही की मी भगवान आहे म्हणून. स्वजन मोहिनी माया बाकी जगाला स्वतःपर्यंत येऊ देत नाही. ही विमुख जन मोहिनी माया स्वतःचे जवळचे आहेत भक्त, त्यांना भगवान हे कळू देत नाही, आनंद घेतो त्यांच्याबरोबर. ही स्वजन मोहिनी माया. आणि स्वतः भगवान असून सुद्धा त्यांच्यामध्ये खेळतो, त्यांचे मार खातो, त्यांच्या पायाची धूळ आपल्या कपाळाला लावतो. ही स्वमोहिनी माया, स्वतःला त्यांच्यामध्ये गुरफटून घेतो. या 3 प्रकारच्या माया आहेत देवाच्या. भगवंताने माती का खाली? पहिलं कारण आहे, माती म्हणजे रजगुण आहे. भगवंताला पुढे जाऊन अनेक रजगुण कार्य करायचे म्हणून भगवंताने रजकण खाली. दुसरं महत्वाचं कारण, भगवंताला माहिती आहे आता काही काळानंतर मला गोपाळांबरोबर खेळायचंय. ते खेळ खेळताना अनेक गोपाळ माझ्या खांद्यावर बसतील, मला मारतील, माझ्याकडून डाव घेतील. त्यावेळेला माझ्या मनामधला ईश्वरभाव जागा नाही झाला पाहिजे, मी भगवान आहे हे जागा नाही झालं पाहिजे. म्हणून माती खाऊन स्वतःचा अहंकार त्या ठिकाणी दाबून घेत आहेत. अजून माती का खातायत? कारण पृथ्वीला आश्वस्त करतायत, माझ्या तोंडामध्ये तुला स्थान दिले, घाबरू नकोस, म्हणून माती खातायत. आणि सर्वात महत्वाचं कारण, ती माती म्हणजे साधारण नाही, ती वृंदावनामधली माती आहे. स्वतः भगवंतानं गोलक धामातून राशेश्वरी असणारी त्याची योग माया, त्या राधा राणीने तयार केलेली ती भूमी, वृंदावन भूमी, त्या भूमीमधली ती माती आहे की त्या मातेला गोपाळांच्या पदस्पर्श झालेला आहे, म्हणून ती माती भगवंताने खाली. हे अनेक कारण आहेत. पण हे सगळं ऐकत असताना परीक्षित राजाच्या मनामध्ये शंका आली, तुम्हाला ब्रह्मन हे काय ऐकतोय मी? ती यशोदा भगवंताला मारण्याकरता हात काय उघडते, त्याचा कान काय पकडते, काठी काय त्याच्यावरती उघडते, असं काय केलंय त्या यशोदेनं की त्रैलोक्याचा अधिपती असणारा, अनंत ब्रह्मांडाचा मालक असणारा भगवान तिच्या पुढे घाबरतोय, थरथर थरथर कापतोय. तिने बांधलं की बांधला जातोय, तिच्या पुढे रडतोय. काय केले तिने असं? शुकाचार्य सांगतायत, द्रोण आणि नावाची वसू होते, द्रोण नावाची वसू आणि त्यांची पत्नी वसुंधरा यांनी तपश्चर्या केली आणि भगवंताला प्रसन्न करून घेऊन भगवंताच्या मोहाला रूपाला पाहिल्यानंतर मोहित झाले आणि म्हणाले की हेच रूप घेऊन तुम्ही आमच्या अंगणामध्ये खेळावं. त्यांच्या पोटी जन्म नाही घेतला, पण खेळण्याकरता स्वतंत्र भगवान त्यांच्या ठिकाणी गेले. इतकी तपश्चर्या केलेली यशोदेना आणि नंदानं, म्हणून भगवान त्यांच्या ठिकाणी गेलेले. यानंतर हे भगवान बाहेर पडायला लागले. गोकुळामध्ये अनेक मित्रांना एकत्र केलेले, सुदामा, श्रीदामा, सुमंगल, मधुमंगल, वरद्या, पेंद्या, वाकड्या, हे सगळे मित्र गोळा केले. प्रत्येकाकडे देवानं पाहिलं, पण प्रत्येकाची तब्येत मात्र काडी छाप, अगरबत्ती छाप दिसते. देवानं विचारलं, का रे, घरी काय खायला नाही का, दूध दही नाही का? गोपाळ म्हणले, देवा तुमच्या घरी आहे दही दूध दूध, तुझे आई वडील तुझा लाड करतात त्यामुळे तुला देतात. आमच्या घरी सुद्धा आहे, पण आमचं सगळं मथुरेला जातं, आम्हाला कोण देतंय? गोपाळ म्हणले, ते चोरून खायचं. मग देत नाही ना, मग आपण चोरून खायचं. असं नाही म्हटलं माझ्या घरचं आणून देतो. राजकारणी कधी म्हणतात का माझ्या स्वतःच देतो? तेव्हापासून चालत आलेले. गोपाळ म्हणाले, पण आम्हाला चोरी करायचं माहितच नाही. अरे मी शिकवतो ना. भगवंताने त्या ठिकाणी मंडळ स्थापन केलं, चौर्य विद्या प्रसारण मंडळ. गोपाळ म्हणाले, अरे चोरी करायला शिकवणार, चोरी करायची?
भगवान म्हणाले अरे मी सांगतोय ना, चोरी करायची पण कुठे करायची, आपल्याच घरी करायची. आपल्याच घरची वस्तू घेतली की चोरी असते का दवा? अरे पण आम्हाला अनुभव नाही. अरे पहिल्यांदा ट्राय आपल्या घरीच करू, पहिला प्रयत्न घरीच. प्रत्येकानं आज घरी गेल्यानंतर प्रयत्न करायचा, उद्या आल्यानंतर अनुभव सांगायचा कशी काय चोरी झाली. सगळ्यांनी पहिला प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सगळे गोपाळ तोंड पाडून आले. भगवंतानं पाहिलं काय झालं रे, कशी काय झाली चोरी. गोपाळ म्हणले देवा आता तब्येत वगैरे करायचं सोडून दे, हाय ती तब्येत जायची वेळ आली. पहिली चोरी इतका सापडला, इतका मार खालाय देवा, आम्हाला काय तब्येत करून पाहिलं नाही व्हायचं, हाय ते बरं आहे. तुला खायचं असेल तू खा, तुझ्या घरी आहे, आम्हाला नको या भानगडीत पाडू. अरे पहिल्याच प्रयत्नाला इतके घाबरले. आता मी आहे तुमच्या बरोबर, आता आपण करूया चोरी. मग मात्र भगवंताने सगळ्या गोकुळामध्ये उदंड माजवला. सगळीकडे भगवान चोरी करायला लागले. सगळ्या गोपिका यशोदेच्या घरी गाराणी सांगायला यायला लागल्या. पहिल्यांदा तर यशोदा गाराणी ऐकूनच घेत नसायची. ती म्हणायची बाळ सगुण गुणाचे ताने गे, दिसते गोजीरवाने गे. अगं माझं बाळ केवढं आहे, 5 वर्षाचं माझं बाळ, ते काय चोरी करेल. तुम्ही माझ्या बाळाचा त्या ठिकाणी मत्सर करता म्हणून चोरीचा आळ घेता त्याच्यावरती. तुम्ही 12 घरच्या 12 घे. पहिल्यांदा यशोदा मात्र ऐकूनच घेत नसायची, गाराणी ऐकतच नसायची. नंतर नंतर गाराणी मात्र वाढायला लागली. प्रत्येक गवळण येऊन वेगवेगळी गाराणी सांगायला लागली. गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी काय केलं. दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना. अगं हा आमच्या नवीन सुनांच्या गळ्यामध्ये हात काय घालतो, नाही नाही ते उद्योग करतो हा. तिसरी आली धावणी, म्हणे गे बाली काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देऊनी, गाठबाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोस धिंगाणा. सांग यशोदे तुझ्या बाळाचा धिंगाणा सहन करायचा का गावातून निघून जाऊ आम्ही. गोकुळी राहावे की जावे. आईशी ऐकता गाराणी, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकूनी. यशोदा विनंती करायला लागली, कृष्णा खोडी टाकून दे. अनेक व्रत केले, शांतीचे नवीन नवीन यशोदेने पूजा केला, कृष्णाची शांती करून घेतली, गणपतीचा नवस केले, सगळे नवस केले, पण कृष्ण काही शांत व्हायला मान्य नाही. काय करायचं. मग यशोदेला कळालं हा का ऐकत नाही, याला काही काम नाही, याच्या मग काही उद्योग नाही ना, म्हणून याला नाही ते उद्योग सुचतायत. याला काहीतरी काम सांगितलं पाहिजे. काय काम. आपलं परंपरागत आलेलं काम म्हणजे गोरक्षण करायचं काम. यशोदा कृष्णाला म्हणते, कृष्णा बाद झाला आता तुझ्या तक्रारी मला ऐकूशी वाटत नाही. एकतर मला तुला कोणी बोललेलं हे मला ऐकूशी वाटत नाही, तू काय तुझ्या खुड्या टाकायला तयार नाही, पुन्हा तुला गाई वळायला जावं लागेल. कृष्णाला आनंद झाला का, कारण गायींचं रक्षण करण्याकरताच त्यानं अवतार घेतलेला आहे. तो गोरक्षक आहे, तो गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. आपण कालच पाहिलं, देवकीच्या गर्भा येईल नारायण, रक्षील ब्राह्मण गायी आणि भक्त. ब्राह्मणांची, गायींची आणि भक्तांची रक्षा करण्याकरता भगवान येतात. असं म्हणतात राम अवतारामध्ये रामजींना गायींची सेवा जास्त करता नाही आली, म्हणून भगवंतानं या जन्मामध्ये लहानपणापासूनच गायीची सेवा सुरू केली. स्वतंत्र भगवान 11 वर्ष गोकुळामध्ये राहिले. कशा करता, फक्त आणि फक्त गायींची सेवा करण्याकरता. आनंदित झाले कृष्ण. दुसऱ्या दिवशी पहाटे यशोदेनं भगवंताला उठवलेले, स्नान घातलेले, पिवळा पितांबर नेसवलेला आहे, कपाळावरती चंदन लावलेले आहे, त्या चंदनावरती कस्तुरीचा तिलक टेकवलेला आहे, एका खांद्यावर काळी घोंगडी दिलेली आहे, दुसऱ्या खांद्यावरती शिदोरी दिलेली, त्या शिदोरीमध्ये लोणी आहे, भाकरीचं गाठोड आहे, कमरेला त्याचा आवडता वेणू खोसलेला आहे, एक शिंग दिलेलं आहे, ते शिंग वाजवण्याकरता दिले की गायी लांब गेल्या तर त्या गायींना बोलवण्याकरता शिंग दिलेले. वर डोक्यावरती मुकुटमणी, मोर पीस कोवलेला मुकुट त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि यशोदा कृष्णाकडे पाहतच राहायची. आता दिवसभर माझा लाला, माझा कन्हैया मला दिसणार नाही, या विरह वेदनेने तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यावेत, त्या डोळे अश्रू पुसून घ्यायची. आणि माझ्या कन्हैयाला वनामध्ये कोणाची नजर लागू नये म्हणून यशोदा आपल्या डाव्या पायाची धूळ घ्यायची आणि कृष्णाच्या कपाळाला लावायची. आणि तो अनंत ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा यशोदेच्या पायाची माती, की ज्याची भेट घेण्याकरता जो जन्म सहस्राच्यासाठी इंद्रादी काही महाग भेटी, योग्यांच्या ध्यानी धाताना तोडसी, 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्या योगांच्या मनामध्ये न जाणारा, 1000 जन्म घेऊन सुद्धा इंद्रांना न भेटणारा तो भगवान परमात्मा, तो अखंड ब्रह्मांड नायक,
त्या यशोदेच्या पायाची धूळ आवडीनं आपल्या डोक्याला लावून घ्यायचा. ब्रह्मादयो बहुतितम यत्पांग मोक्ष. ब्रह्मादिक देव ज्या लक्ष्मीला प्राप्त करून घेण्याकरता हजारो वर्ष तपश्चर्या करतात, ती लक्ष्मी देखील त्याच्या पायापर्यंत जीवू शकली. पण यशोदेच्या पायाची माती मात्र भगवंताच्या कपाळापर्यंत पोहोचली. काय यशोदेचं भाग्य असं. कारण यशोदेने केलेली भक्ती वात्सल्य भक्ती आहे. ती भगवंताला आपला पुत्र समजायची. तो सोडून मला दुसरं कोणी नाही आणि मी सोडून त्याला दुसरं कोणी नाही, हाच तिच्या मनामध्ये भाव असायचा. आपल्या 9 लक्ष गायींना गाड्यांना घेऊन भगवान त्या ठिकाणी वनामध्ये भांडेर वनामध्ये गायी चारायला घेऊन जायचे. तिथेही गेल्यानंतर यमुनेच्या काठावर भगवान काही शांत बसत नसायचे. अनेक खेळ खेळायचे, नाना प्रकारचे खेळ खेळायचे. त्या खेळांचे वर्णन भरपूर केलेले आहे. ते खेळ खेळून थकले. काय खेळ, पोटी भूक, काय खेळायचे सुख. गोपाळ म्हणायचे आता जेवलं पाहिजे, म्हणून भगवान सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र करायचे. त्या गोपाळांना भगवंताने काल्याचा आनंद दिला. बिभ्रत वेणुम जठर पठरे शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरी सर्वद हास्य नरम विस्वयी स्वर्गे लोके मिषदी भुजे यज्ञ भूक बहाल केली. भगवंताने कालाही केला की तो काला ब्रह्मदेवाला इंद्रादेखांना दुर्लभ असा काला केला. त्या काल्याच्या वेळेला भगवंताने ब्रह्मदेवाचं गर्वहरण केलं. काल्या नावाच्या सापाचंही मर्दन केलं. यानंतर भगवंताने एके दिवशी गोकुळामध्ये काय महोत्सव चाललेला आहे, सगळीकडे थाट चाललेला आहे, सगळीकडे रांगोळ्या काढतायत, सडा समर्जन करतायत, कोणत्या तरी यज्ञाची तयारी चाललेली आहे. म्हणून भगवंतानं नंद बाबाला विचारलं, बाबा हे काय चाललेलं आहे, कशा करता इतकी तयारी आहे, कोणता यज्ञ आहे हा, कशाच्या फळाकरता हे करताय, काय मिळालं पाहिजे म्हणून यज्ञ करताय. नंद बाबाने सांगितलं हा इंद्राला प्रसन्न करण्याकरता यज्ञ चाललेला आहे. का? कारण इंद्र आपल्या गोकुळावरती पाऊस पाडतो. तो पाऊस पडल्यामुळे आपल्या गोकुळामध्ये चारा येतो. त्या चाऱ्यामुळे आपले सगळे गायी आपले सगळे सुखी राहतात, सगळे समृद्ध राहतात. म्हणून इंद्राला आपण प्रसन्न करण्याकरता हे करतो. भगवंताने हे ऐकलं, भगवंताला राग आला. म्हणजे काय करायची इंद्राची पूजा, का करायची? त्याचं कामच आहे पाऊस पाडणं. आपल्या वाट्याला येणारं सुखदुःख जर आपल्या कर्मामुळे येतंय तर इंद्राला का म्हणून आपण लालच द्यायचंय? ते त्याचं कर्तव्यच पाऊस पाडणं. तो राजा आहे, त्यानं ते केलंच पाहिजे. आपण त्याला का संतुष्ट करायचं नाही त्या गोष्टी देऊन? खरं तर आपल्यावरती उपकार त्या गोवर्धनाचे आहेत. तो गोवर्धन आपल्या गायींना आपल्या सगळ्यांना खायला देतोय, त्याचा चारा सगळ्यांना मिळतोय. आपण केली तर गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. म्हणजे जे तुम्ही भोग तयार केलेले आहे ते गोवर्धनाला द्या, तिकडं नका देऊ. देवाच्या बाजूने गोपाळ तर होतेच, पण काही म्हातारे आडवे आलेच. ते म्हणले एवढ्या वर्षाची परंपरा आहे, कशी काय मोडायची? अहो परंपरा जाऊ द्या खड्ड्यात. भगवान म्हणतायत मी नाही बरं. जी गोष्ट चुकीची आहे ती का परत पुन्हा पुन्हा आवृत्त करायची? ती बंद केलीच पाहिजे एक दिवशी, हे भगवान सांगतायत. भगवान सगळे भोग घेऊन सगळ्या गोपाळांना घेऊन त्या ठिकाणी गोवर्धनाकडे निघाले. गोवर्धनापाशी आल्यानंतर भगवान म्हणतायत हा गोवर्धन कसा आहे तुझा गोवर्धन? तू तर सांगितलं की तो चतुर्भुज आहे, तो बोलतो, तो मुकुट घालतोय, पिवळा पितांबर घालतोय, इथं तर कोणीच दिसत नाहीये. भगवान म्हणले दिसले, थांब जरा, दिसतोय, थांब जराशी. भगवंतानं स्वतः गोवर्धनाचं रूप घेतलं. एक गोवर्धन आणि स्वतः भगवान, आणि सांगितलं करा आता पूजा. सगळेजण पूजा करायला लागले. सगळ्यांनी आणलेले भोग त्या गोवर्धनाला दाखवतायत. गोवर्धन म्हणजे कोण नाही, दुसरा कृष्णच आहे. कृष्णच कृष्णाची पूजा करतोय. ते आणलेले सगळे भोग त्याला द्यायला लागले, सगळे खायला द्यायला लागले. तो खातच गेला. गोपाळ म्हणायला लागले काय देवा तुझा गोवर्धन भुक्कड आहे, काय ठेवतो का नाही शिल्लक आपल्याला, किती खातोय तो? भगवान म्हणाले तो खात नाही कोणाच्या हातचं, तुमच्या हातचं खातोय. तुमच्या मनामध्ये काहीतरी श्रद्धा आहे म्हणून खातोय, खाऊ द्या. खातोय भगवानच. मग थोडासा प्रसाद राहिलेला तो गोपाळामध्ये वाटून दिला. त्या गोवर्धनाची पूजा केली. ही पूजा संपादन झाल्यानंतर मात्र इकडं इंद्राला वाटलं की गोकुळवासियांनी आपली पूजा का बंद केली, आपला जो यज्ञ करता तो यज्ञ का बंद पडला. त्याला कळालं कृष्णाने यज्ञ बंद पाडलेला आहे. इंद्राला अहंकार होता. तो म्हणला ते गोकुळ राहिलं नाही पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे.
काय करायचं म्हणून इंद्रानं वरुण देवतेला वायू देवतेला बोलवलं. सगळे ढग त्या ठिकाणी गोकुळावरती एकत्र करा आणि इतका पाऊस पडा की संपूर्ण गोकुळ बुडून वाहून गेलं पाहिजे, इतका पाऊस पडा. त्या देवता सगळ्या इंद्राच्याच आज्ञेमध्ये राहतात. चंद्र देवता असेल, वायू देवता असेल, अग्नी देवता असतील. वायू देवतेने सगळे ढग त्या ठिकाणी एकत्र केले आणि धोधो पाऊस सुरू झाला. ढगांचा कडकडाट होऊ लागला, पावसाचा कडकडाट होऊ लागला. संततधार पाऊस झाले, मुसळधार पाऊस झाला. यमुनेला पूर आला, त्या पुरामध्ये संपूर्ण गोकुळ बुडायला लागलं. आता ज्या गोपाळांनी विरोध केला होता ते म्हातारे सगळे नंदराजाकडे आले, म्हणाले ऐकलं का, सांगितलं होतं ना इंद्राला विरोध करू नका, आता परिणाम पाहायला मिळत आहेत ना. नंदराजानं कन्हैयाला बोलवलं. कन्हैया काय करायचं? कन्हैया म्हणला घाबरू नका, ज्यानं आपल्याला वाचवलेलं आहे, ज्याला आपण भोग दिलेले तोच आपल्याला वाचवेल. तो कसा काय वाचवेल चला त्याच्यापाशी. म्हणून भगवान सगळ्यांना घेऊन गोवर्धनापाशी आले. अरे पण हा कसा काय वाचवेल? आपण त्याला उचलूया आणि त्याच्या छत्राखाली आपण सगळ्यांनी आश्रय घेऊया. काय बोलतो कन्हैया, याला उचलता येईल का? पर्वत आहे हा. अरे मला एक मंत्र येतो, तो मंत्र म्हटला की हा गोवर्धन लगेच प्रसन्न होईल. म्हणून याने मुद्दामून त्याच्याकडून नाटकं केली, विनंती केली की आम्ही तुला खायला घातलेले, एवढं खायला दिलेले, आता मला वाचव. अनेक वेगवेगळे मंत्र गणेश महाराजांसारखे ते म्हणायला लागले. कन्हैया येतो, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आगावा. त्याला मंत्र म्हणण्याची काय गरज आहे? पण गोपाळांपूर्ण नाटकं केली, सांगितलं आता काठ्या लावा. सगळ्यांनी काठ्या लावल्या. भगवंताने फक्त आपली करंगळी लावली आणि त्या गोवर्धनाला वरती उचललं. सगळे गोवर्धनाच्या आश्रयाला गेले. 7 दिवस तो पाऊस पडतच राहिला. 7 दिवसानंतर ढगही मोकळे झाले, रिकामे झाले. इंद्राला वाटलं आता गोकुळ वाहून गेला असेल, म्हणून इंद्र पाहायला आला तर गोकुळामध्ये सगळं तसं शाबूत होतं. मग मात्र इंद्राचं गर्वहरण झालं, भगवंताला शरण गेला. अशा भगवंताने अनेक लीला केल्या. यानंतर भगवंताने यज्ञपत्न्यांवरती कृपा केली. अरिष्टासुरासारखे राक्षस मारले, अनेक राक्षस मारले. आणि भगवंताच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग असणारा रासलीलेचा, तो रासलीलेचा प्रसंगही भगवंतानं केला. वास्तविक तो प्रसंग पाहिला पाहिजे होता, पण आपण का पाहत नाही? लग्न काय भगवंताच्या जीवनातला मुख्य प्रसंग नाहीये, रासलीला महत्त्वाचा प्रसंग आहे. मग आपण लग्न का पाहतोय? कारण आपल्या जीवनातला महत्त्वाचा विषय तोच आहे लग्न, त्यामुळे आपण लग्न हा विषय पाहतोय. लग्नापर्यंत जायचंय ना आपल्याला शेवटला. अशा भगवंताने अनेक लीला केल्या, अनेक राक्षसांना मारत आहेत. व्यमासूर, अरिष्टासूर, धेनुकासूर, हे सगळे राक्षस मारत असताना तिकडे कंसाला चिंता वाटायला लागली की जेवढे जात आहेत तेवढे येतच नाहीत कोणी परत. व्याकुळ झालेला कंस, कोण आहे नेमका हा मारणारा? पुढे गेले ते निधाय झाले, परत आलेच नाही, निरोप सुद्धा नाही आला. त्या कंसाला चिंतेमध्ये पाहिल्याबरोबर तिथं नारदजी आले. नारदजी हे विधायक कामं करत असतात, मी सांगितलेलं आहे. आता कंसाचा वध जवळ आलेला आहे म्हणून कंसाला जाग करायला आले. कंसाला म्हणतात, कंस का व्याकुळ झालाय, का काळजी करतोयस? कंस म्हणला, माझा शत्रू जो जन्माला आलेला आहे, किती वर्षापासून त्याला मारवण्याकरता किती शत्रू पाठवले, पण एकही परत नाही आला. सगळे राक्षस गेले, ते सगळेचे सगळे तिकडे गेले, शिल्लक कोणीच राहिलं नाही. आता त्याने सांगितलं, कंस होतं किती भोळा आहे. का, काय झालं? अरे देवकीला जी 8वी कन्या झाली ती कन्या नव्हती, ती देवकीची नव्हती. देवकीला 8वा मुलगाच झाला होता. तोच मुलगा गोकुळामध्ये नंद आणि यशोदेच्या घरी वाढतोय. कृष्ण त्याचं नाव आहे. आणि तोच तू जेवढे काही राक्षस पाठवते तोच त्या राक्षसांना मारतोय. एवढं सांगितलं, नारदजी निघून गेले. आतापर्यंत कंसाला अर्ध भीती वाटत होती, आता शत्रूचं नावही कळालं. आता कंसाची भीती अजून वाढायला लागली. चिंतेनं माणसाचं वजन घटतं. जेवढी माणसं चिंता करतात त्यांचं वजनच वाढत नाही. तुकोबारा म्हणतात, झोरोनी पांजरा होऊ पाय हाता. चिंतन केलं की वजन घटतं. चिंतन सांगून नाही बरं, चिंतन सांगणाऱ्यांचं 1-1 किलोने वाढतं, चिंतन करणाऱ्याचं वजन कमी होतं. झुरोनी पांजरा होऊ पाय हाता. कंसाची तब्येत कमी झालेली पाहिली. त्याचा एक रजक, त्याचे कपडे धुणार रजक त्याचे कपडे घेऊन आला. पाहिलं आपले मालक का चिंतित दिसत आहेत. त्याने आपुलकीने विचारलं, काय झालं राजन, का चिंतेत दिसताय? राजालाही वाटलं आपल्या मनातलं दुःख कोणाला तरी सांगावं. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भीतेले जे संकटे, ते निवेदितुना वाटे संकोच काही. ज्ञानोबाऱ्या म्हणतात,
आपला प्राणप्रिय मित्र भेटला, सखी भेटली की तिच्या पुढे आपलं दुःख झालेलं, आपल्याला झालेलं दुःख व्यक्त करावं. मित्र त्याकरताच असतात. कंसाला वाटलं याला सांगून टाकावं काय ते. कंसानं सांगितलं, नारद जे आले होते त्या नारदांनी सांगितलं की मला मारणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये, कृष्ण आहे, तो माझाच भाचा आहे. देवकीला 8वा मुलगाच झाला होता. तो तिकडे गोकुळामध्ये वाढतोय यशोदा आणि नंदाच्या घरी. त्यामुळे मला चिंता लागलेली, काय करावं. तर रजकानं सांगितलं, तुम्ही आतापर्यंत त्याला मारण्याकरता तिकडे शत्रूंना पाठवलं, ती त्याची जागा आहे, त्याची ताकद तिथं आहे, त्याला इथं बोलवा, तुमची ताकद खरी इथं आहे. पण इथं कसं काय येईल ना. तुमचा तो अक्रूर आहे ना सेवक, तो नारायणाचा भक्त आहे, तो सात्विक आहे, त्यानं जर बोलावलं तर येईल. हे रजकानं दिलेला सल्ला आहे. पण कंसानं अक्रूराला बोलवलं आणि अक्रूराला सांगितलं, अक्रूरा गोकुळामध्ये जा आणि नंदाच्या आणि यशोदाच्या घरी, नंदराजाच्या घरी असणारा तो कृष्ण आणि बलराम या दोघांना इकडे घेऊन ये. काय निमित्तानं? धनुर्यागाचं निमित्त केलं. कालच सांगितलं ना, कंसाला भगवंतानं दिलेलं जे धनुष्य आहे, शिवधनुष्य, की त्याच्या मृत्यूची सूचना करणारं ते धनुष्य आहे, त्या धनुष्याचा यज्ञ ठेवला, धनुर्याग. या निमित्ताने माझ्या भाच्यांना बोलव. अक्रूराला चांगलं कळालं की हा काय चांगल्या निमित्तानं, चांगल्या हेतून नाही बोलवत, हा कृष्णाला इकडे आणून मारणारच आहे. म्हणून अक्रूरजी म्हणले, मी नाही जाणार. कंस म्हणला, जा, नाही तर माझ्या हाताने मारावं लागेल. मग अक्रूराने विचार केला की ज्या वेळेला आकाशवाणी झाली त्यावेळेला मी तिथंच होतो. मी ऐकलं होतं की देवकीचा 8वा गर्भ याला मारणार आहे, आणि जर कृष्ण देवकीचा 8वा गर्भ असेल त्याला मारेल. मग इथं याच्या हाताने मारण्यापेक्षा कृष्णाला इथं आणून याला मारलेलं चांगलं आहे ना. म्हणून अक्रूरजी रथ घेऊन निघाले, गोकुळाकडे जात आहेत. वास्तविक वृंदावन आणि गोकुळामधलं, मथुरा आणि वृंदावनाचं अंतर 15 ते 20 किलोमीटरचं आहे. पण सकाळी निघालेला रथ वृंदावनामध्ये पोहोचण्याकरता सायंकाळ झाली. का बरं झाली? तर अक्रूरजी वाटेमध्ये येताना त्या भगवंताचं चिंतन करतायत की ज्याच्या आतापर्यंत लीला ऐकल्या, ज्यानं गोवर्धन उचलला, ज्यानं कालियाचं मर्दन केलं, ज्यानं अरिष्टास्वरासारखे, व्योमासारखे राक्षस मारले, जो गोपाळांना आनंद देतोय, त्या कृष्णाचं चिंतन करत करत येत आहेत. मध्येच रथ थांबवायचे. त्या रमण रेतीवरती ती माती पाहायची, त्या मातीवरती भगवंताचे पाय उमटलेले, ते उमटलेले पायाचे ठसे पाहायचे, त्यावर भगवंताच्या पायाची चिन्ह उमटलेली, शंख मुद्रांकित. त्या चिन्हांकडे मांडी घालून बसत पाहत राहायचे. तिथंच त्यांना भावसमाधी लागायची. दिवस गेला त्यांना वृंदावनामध्ये येण्याकरता. संध्याकाळच्या वेळेला नंदाच्या अंगणामध्ये आले. इकडे भगवंताची दररोज दिनचर्या एकच आहे. सकाळी उठायचं, यशोदेनं स्नान घालायचं, शृंगार करायचा, शिदोरी बांधून द्यायची. ती शिदोरी घेऊन भगवंतानं सगळ्या गोपाळांना घेऊन वनामध्ये जायचं, गायींना चारायला लावून द्यायचं, अनेक नाना प्रकारचे खेळ खेळायचे. दिवसभर त्या यमुनेच्या डोहामध्ये पोहत बसायचं, भूक लागल्यावर जेवायचं, पुन्हा खेळ खेळायचे. संध्याकाळच्या वेळेला त्या गायींच्या मागं चालत यायचं. त्या गायींची पायाची उडलेली धूळ भगवंताच्या घामानं ओल्या झालेल्या तोंडावरती बसलेली असायची. ती धूळ पाहण्याकरता, ते भगवंताचं धुलांकित रूप पाहण्याकरता सगळ्या गवळणी संध्याकाळच्या वेळेला भगवंताला पाहण्याकरता आतुरतेने वाट पाहायच्या. भगवान घरी यायचे, नंदराजाच्या मांडीवर बसायचे. दररोजची दिनचर्या आहे. नंदराजाला सांगायचं दिवसभर काय घडलं, काय काय केलं, किती खेळ खेळले, किती पोहलो, हे सगळं सांगायचं. आजही तसंच घडलेलं आहे. भगवान नंदराजाला सांगतायत आज काय केलं, किती खेळलो आम्ही. हे सगळे सांगत असताना एक दूत आला. त्यानं सांगितलं की मथुरेतून कंसाचा एक दूत आलेला इथं तुम्हाला भेटण्याकरता. नंदराजा ताडकन उठले, बाहेर गेले स्वागताला. पाहिलं अक्रूरजी आहेत. का बरं आले असतील? अक्रूराचं स्वागत केलं, घरामध्ये आणलं. अक्रूरजी काहीच बोलले नाही सुरुवातीला. स्वागत झालं, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर सगळे शांत बसलेले आहेत. मग अक्रूराने त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली की तुमच्या घरी असणार हा कृष्ण आणि हा बलराम हे वास्तविक वसुदेव आणि देवकीचे पुत्र आहेत, तुमचे पुत्र नाही आहेत. हे सगळं ऐकत असताना, हे सांगत असताना दरवाजाच्या बाजूला रोहिणी आणि यशोदा ऐकतच होते. बलरामजी आणि कृष्णही त्या ठिकाणी बसलेले आहेत. अक्रूरजी सांगतायत की हा मुलगा तुमचा नाहीये, हा कंसाचा भाचा आहे आणि कंसाने याला धनुर्यागाकरता बोलवलेलं आहे. आतापर्यंत 11 वर्ष 56 दिवस झाले होते भगवंताला. हे सगळे समजत होते कृष्ण आमचाच आहे, माझाच मुलगा आहे. आणि इतक्या वर्षानंतर एखाद्या येऊन सांगतोय की कृष्ण तुमचा नाहीये.
हे वाक्य ऐकल्याबरोबर यशोदेच्या कानामध्ये कोणीतरी गरम शिसं होतावं, इतक्या वेदना तिला झाल्या. म्हणजे काहीतरी खोटं बोलतोय, हा चुकीचा गैरसमज झाला याचा काहीतरी. हा माझा आहे, याला मी वाढवलेलं आहे, माझ्या दुधानं मोठा झालेला आहे, याला स्तनपान मी केलेलं आहे, असं काहीतरी काय बोलतो हा. पण नंद राजाला काही उत्तर देता येईना. अक्रूजीने तेवढं सांगितलं ना, अक्रूजी विश्रांती करण्याकरता गेले. दररोजच्या नियमाप्रमाणे बलरामजी रोहिणीच्या कक्षामध्ये झोपायला गेले. कृष्णाचाही नियम तोच आहे, आपल्या यशोदे पुढे जाऊन झोपावं, यशोदेच्या कुशीमध्ये जाऊन झोपावं. आजही तसंच घडतंय. यशोदेला काहीतरी सांगत राहावं, पण आज सांगण्याकरता कोणीच काही बोलत नाहीये. भगवानही काही बोलत नव्हते आणि यशोदाही काही बोलत नव्हती. यशोदेला वाटतंय कसं काय बोलावं, माझ्या कृष्णाला काय वाटेल की तुला जायचंय आता. आणि भगवंताला वाटतं यशोदेला कसं सांगावं की मी तुझा मुलगा नाही, मला जायचंय. कोणीच काही बोलत नाहीये, तसेच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी यशोदेनं भगवंताला लवकर उठवलं. उठ जाओ मोहन प्यारे. भगवान उठले, भगवंताला स्नान घातलं, यशोदेने चांगला स्वयंपाक केला, खायला बसायला सांगितलं, पण भगवान जेवायला नाही बसले. भगवान म्हणाले आपल्या घरी माहिती मी जाणार आहे, पण माझ्या मित्रांना माहित नाही मी जाणार आहे. म्हणून भगवान मित्रांना भेटण्याकरता ज्या ठिकाणी दररोज सगळ्या गोपाळांना बोलवतायत, वेणू वाजवून सगळ्यांना एकत्रित करतायत, त्या ठिकाणी भल्या सकाळी भगवान त्या ठिकाणी गेले आणि वेणू वाजवायला सुरुवात केली. त्या वेणूमधून करुण स्वरानं जणू काय बोलवतायत, पेंद्या, सुदामा, श्रीदामा, वरद्या, वाकड्या सगळ्यांना बोलवतायत. हे सगळे गोपाळ कामच करत होते, पण का बरं कृष्णाने इतक्या सकाळी लवकर बोलवलंय म्हणून सगळेच धावत त्या ठिकाणी आले. काय झालं कृष्णा, आज लवकर जायचं का खेळायला. भगवंतानं सांगितलं आता आपल्याला खेळायला जाता येणार नाही. का देवा, आज काय वेगळं काम आहे का. अरे आजच नाही, इथून पुढे आता मला तुमच्या बरोबर खेळायला येता येणार नाही, मला तुमच्या बरोबर राहता येणार नाही. गोपाळ म्हणतात असं काय बोलतो देवा, असं अभद्र काही बोलू नको. तुझ्याशिवाय राहण्याचा आजपर्यंत आम्ही विचारच केलेला नाही, तुझ्याशिवाय आमच्या जीवनाला काही आधारच नाही देवा, तू आहे म्हणून आम्ही जगतोय. भगवंतालाही वाईट वाटतंय, पण भगवान सांगणार कसे. म्हणून भगवान सांगतायत रात्री एक दूत आला, त्या दूतानं सांगितलं की मी यशोदा आणि नंदाचा नाहीये, मी वसुदेव आणि देवकीचा आहे. मला पुढे भरपूर कर्तव्य आहे. तिकडे त्या कंसानं अनेक ऋषींना, आपल्या वडिलांना, आई वडिलांना, स्वतःच्या वडिलांना कारागृहामध्ये ठेवले, त्यांना सोडवण्याकरता जायचंय. भगवान सगळ्यांची माफी मागू लागले. पेंद्या पुढे आले, पेंद्याच्या तोंडाकडे पाहतायत, जणू काय पेंद्याला स्वतःच्या डोळ्यामध्ये साठवतायत. डोळे भरून पेंद्याकडे पाहताय. पेंद्याला म्हणतायत पेंद्या, वास्तविक तू माझ्यापेक्षा वेळानं मोठा आहे. मी अनेक वेळा तुझी थट्टा केली, वेळ प्रसंगी तुला मारलंही, माझं उष्ट तुला खायला दिलं, मला माफ करशील का रे पेंद्या. पेंद्या म्हणाला असं काय बोलता देवा, आमची काय योग्यता आहे देवा, आम्ही सारे गोपाळ गवळ्याची मुलं, आम्हाला कोणी जवळही ठेवणार नाही, पण तुम्ही आम्हाला आनंद दिला. जगाला दुर्लभ असणारा आनंद, जगाला दुर्लभ असणारा काला तुम्ही आम्हाला दिला देवा. काहीतरी नका ना बोलू देवा. प्रत्येका पुढे देव जायची, वरद्या पुढे जायची. या वरद्याला देवानं वैकुंठामध्ये नेलं होतं. तो वरद्या देवाला म्हणतो देवा काय माझी लायकी आहे, तरी देखील तुम्ही मला स्वतःच्या सिंहासनावरती, स्वतःच्या सिंहासनामध्ये वैकुंठामध्ये नेऊन बसवलं. एवढं प्रेम दिलं देवा तुम्ही मला. देवाला कळालं आता यांच्याशी बोलणं शक्य नाही, हे आपल्याला अडून धरतील, म्हणून भगवंताने त्यांच्याकडे पाठ केली आणि भगवान गोशाळेकडे निघाले. पण हे गोपाळ देवाच्या मागे न जाता घरी गेले, सगळ्यांना सांगू लागले अगे जा नंदाच्या दारामध्ये जा, तो कृष्णाला न्यायला कोणीतरी आलेलं आहे. भगवान गोशाळेमध्ये गायींच्या पाठीवरून हात फिरवत आहेत. त्या गायींनाही कळालं की हा कृष्ण आपल्याला सोडून चाललेला आहे. गोशाळेतून भगवान पुन्हा नंद बाबाला भेटतायत. नंद बाबाकडून यशोदेकडे आले. भगवंताला कळालं की बाहेर गोपिका आलेल्या आहेत, म्हणून भगवान यशोदेला समजून सांगतात आई मैया मला पुढे जावं लागणार आहे, पुढेही बहुत करणे आहे, माझं कर्तव्य मला बोलवतंय, मला जाऊ देशील का. ती आई आहे. तत् सुखे सुखित्वम या वृत्तीवरती आरूढे, आपल्या मुलाच्या सुखामध्ये स्वतःचं सुख शोधणारी तिला आई म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मुलाच्या सुखाशिवाय तिच्या सुखाची वेगळी कल्पना नसते. ती म्हणली जा ना कृष्णा, पण ऐक ना कृष्णा,
तिकडे गेला ना मथुरेला तर सांगू नको कोणाला, मी तुला मारलं, मी तुझ्या कानाला धरलं, तुला बांधलं. कसं वाटेल रे ऐकायला? तू आता मथुरेचा राजा होशील, तुझ्यासारख्या देवाला मी बांधलं मारलं हे कुणाला सांगू नको. कृष्ण यशोदेला म्हणतोय, अगं माते हे तुझं मोठेपण आहे, मी कोणाच्या हातालाही लागत नाही, तुला बांधता आलं हे तुझं मोठेपण आहे, श्रेष्ठत्व आहे, असं काय बोलते तू? मग यशोदेला बरं वाटलं. यशोदा म्हणते, कृष्णा रात्री ते दूध सांगत होते ते खरं आहे का रे? तू खरंच माझा मुलगा नाहीये का? तू वसुदेव देवकीचा आहे का? भगवान म्हणाले, मैया बाकीचं जग काही म्हणू दे, पण मी छातीवरती हात ठेवून सांगतो की माझी आई यशोदाचे, माझा बाप नंद बाबाचा. जग मला काही म्हणू दे, पण माझ्या दृष्टीने आई बाप तुम्हीच आहात. मग बाहेरचा जो शोक आहे, बाहेर त्या गोपिका टाहो पडतात, यशोदे बाहेर आहे, कोण कृष्णाला न्यायला आलेला आहे? आता मात्र भगवंताला त्या गोपिकांचा मोह टाळणं शक्य नव्हतं. काय गोपिकांना उत्तर देणार? नाथ महाराज सांगतात, भूमी पडल्या व्रजबाळी, कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. कृष्ण जसा रथामध्ये चढला तसं त्या सगळ्या गोपिकांनी यशोदेनं आपलं अंग टाकून दिलं. त्यांच्या रडण्यानं तिथली भूमी संपूर्ण ओलीचिंब झाली. कोणाला वाटेल इतकी कशी का रडते? हे कळण्याकरता रसिक व्हावं लागतं. मुळात भागवत ऐकण्याकरता रसिक व्हावं लागतं. निगम कल्पोतरुल गलितम फलम सुख मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवत रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. हा ग्रंथ ऐकण्याकरता रसिक व्हावं लागतं. या ग्रंथामधला रस कळण्याकरता आधी रसिक व्हावं लागतं. इतक्या कशा रडल्या असतील त्याकरता, त्याच्याकरता रडण्यात स्वतःचा थोडा तरी अनुभव असावा लागतो. पूजनीय मुरारी बापूजी सांगतात की ज्या वेळेला कृष्णाची आठवण येईल, त्याची कथा सांगत असेल, त्याची कथा ऐकत असेल, कुठेही ऐकत असेल, आणि जर आपल्या अंगावरती कंपन येत असतील, डोळ्यामध्ये अश्रू येत असतील, तर समजून गावं की त्या कृष्णानं आपल्याला आलिंगन दिलेलं आहे. ते दुःख गोपिकांचं भगवंताला पाहवत नाही. भगवंतानं सांगितलं अक्रूराला की लवकर रथ हाक. रथ निघून गेला. पुढे वनामध्ये जाऊन एका ठिकाणी रथ थांबलेला आहे. का थांबला? तो समोर त्या भगवंताची रासेश्वरी, त्याची आल्हादिनी शक्ती राधाराणी समोर आहे. तिनं संपूर्ण त्याला समर्पित जीवन केलेले, तिची काहीच तक्रार नाहीये. तत्सुखे सुखित्वम, तुझं सुख ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आमचं सुख आहे, पण मला काहीतरी आधार दे. म्हणून भगवंतानं आपली वेणू बासरी त्या राधेच्या हातामध्ये दिली. त्यानंतर भगवंताने बासरी कधी वाजवलीच नाही. भगवान मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्याबरोबर भगवंताबरोबर काही गोपाळ आहेत. नंदराजे स्वतः आलेले आहेत. भगवान म्हणतात बाजारामध्ये फिरून येतो. नंदराजे म्हणतात जाऊ नको कृष्णा, इथं गेला तर काहीतरी खोड्या करशील, हे काय गोकुळ नाही मथुरा आहे. कृष्णाने सांगितलं नाही, विनाकारण काही नाही करणार, काहीतरी घडलं तरच करेल, मी स्वतःहून काही करणार नाही. ठीक आहे. भगवान फिरायला लागले. एक रजक दिसला, त्या रजकाकडे कापड दिसली, बरीच कपडे दिसली. भगवंतानं आपल्या बरोबर आलेल्या गोपाळांकडे पाहिलं. सगळ्यांनी अर्धा अर्ध धोतर घातलेले, मळकी कपडे. देवाला वाटलं आपल्या मामाच्या घरी घेऊन चालले, यांना चांगले कपडे दिले पाहिजेत. म्हणून त्या रजकाला देवानं सांगितलं की तुझ्याकडे चांगले कपडे दिसत आहेत, माझ्या मित्रांना दे ना. तो रजक दुसरा कोण नाही, त्या कंसाचा मित्र ज्याने त्याला सल्ला दिला तोच रजक आहे. तो म्हणला तू कोण? तो म्हणला मी कंसाचा भाचा आहे, कृष्ण आहे, राजाचा भाचा आहे. तूच कृष्ण आहे का, ज्यानं माझ्या राजाचं वजन निम्म केलेलं आहे? माझा राजा नेहमी चिंतित, तुझ्यामुळे तूच आहे का? तुझी लायकी तरी काही कपडे घेण्याची? अपमान केला. भगवान म्हणाले अरे मी शांतपणे बोलतोय, तू काय इतका रागवून बोलते? तो रागवणे तो मारायलाच धावला. मारायला धावत असताना त्याची भगवंताला एक प्रदक्षिणा पूर्ण झाली. मग मात्र भगवंताने एकच कानाखाली ठेवून दिली, अशी ठेवून दिली की त्याचं मुंडकच उडून गेलं. का बरं इतकं रागानं मारलं? तर हा रजक दुसरा कोणी नाही, मागच्या जन्मामध्ये श्री सीतामातेची चाडी लावणारा तोच रजक आहे हा, की ज्याच्यामुळे सीतामातेला वनामध्ये राहावं लागलं. यानं चाडी लावली होती. याची बायको मागच्या जन्मामध्ये माहेराला 4 दिवस जायचं राहिली. माहेरहून आल्यानंतर हा घरातच घेईना. हा म्हटला मी काय 4 दिवस बाहेर राहून, जास्त दिवस राहून आल्यानंतर तुला घरात घ्यायला मी काय राम आहे का तबा? हे भगवंतानं ऐकलं आणि भगवंताला वाटलं की प्रजेच्या मनामध्ये आपल्याविषयी किलमिश आहे, म्हणून भगवंतानं स्वतःच्या बायकोला वनामध्ये ठेवलं.
म्हणजे सीतेला पुन्हा वनामध्ये जावं लागलं ते याच्यामुळंच. तो मागच्या जन्मातला राग आहे आणि आताही यांनीच चाडी लावली म्हणून भगवंताने त्याचं मस्तक उडवलं. त्याच्याकडची ते कपडे घेतली पण ती कपडे कंसाची कपडे, ती गोपाळांना कशी काय येणार. पुढे एक सुदामा नावाचा परीट भेटला, त्या परीटाने ती कपडे त्यांच्या मापाची करून दिली. पुढे कुब्जा नावाची दासी दिसली की जी 3 ठिकाणी वाकडी आहे, ती कंसाचा शृंगार करायला निघालेली आहे. भगवंताने तिला पाहिलं आणि तिला म्हणलं, ए सुंदरी. ती म्हणली, अरे चेष्टा तर नको, मला माहिती मी चांगली दिसत नाही, चेष्टा काय करतो. अगं खरं चेष्टा नाही करतो, सुंदरच आहे, सुंदरी आहेस तू. कशी काय सुंदर आहे. भगवंताने तिच्या पायावरती आपलं पाय ठेवला आणि हनोटीला हात लावला आणि सरळ केलं. सरळ केल्याबरोबर ती 3 ठिकाणी वाकडे असणारी खूप जादा अशी सरळ झाली आणि नवीन रूप प्राप्त झालं, अत्यंत सुंदर दिसायला लागली. मग तिनं तो शृंगार कंसाचा करायला निघालेली, भगवंताचा शृंगार केला. म्हणली माझ्या घरी चला. भगवान म्हणले आता नाही, आता मला आधी कंसाकडे जायचंय. कंसाने इकडे भगवंताला मारण्याकरता कोविल यापडी नावाचा हत्ती त्याला दारू पाजून ठेवली होती की भगवंताला तो पायाखाली तुडवेल. चानूर मुष्टिक नावाची योद्धे तयार करून ठेवले होते, सल तोशल नावाची योद्धे तयार करून ठेवले होते भगवंताला मारण्याकरता. तो धनुष्य त्या ठिकाणी समोर ठेवलेला होता. भगवंताना आल्या आल्या बरोबर आधी तो धनुष्य काडकन तोडला. तो आवाज कंसाला गेला, कंसाला कळालं मला मारणारा जवळ आलेला आहे. कारण धनुष्य देणाऱ्यानंच सांगितलं होतं की हा धनुष्य तुला तुझ्या मरणाची वाट दाखवेल, मरणाचा संकेत देईल. धनुष्य तुटला त्याअर्थी आता माझा मृत्यू जवळ आला. तो कोविल यापुढे तो हत्ती आला, आधीच हत्ती त्यात त्यानं दारू पिलेली. आता त्याला काय रस्ता पुरतोय का. भगवंताने त्याची सोंड धरली आणि बलराम दादाने त्याचं शेपूट धरलं, गर 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 फिरवलं. त्या हत्तीचेच त्या ठिकाणी दात काढले त्याच्या पोटामध्ये खुपसले. हत्तीला पडला. आतमध्ये आल्याबरोबर त्या मल्ल सभेमध्ये सगळेच भगवंताला पाहायला लागले. कोणाला भगवान कामदेव वाटतायत, कोणाला स्वतःचा शत्रू वाटतायत, योग्यांना परमतत्व वाटतायत. भावे जैसा तैसा हरी एक, ज्याच्या ज्याच्या मनामध्ये जशी जशी भावना आहे त्याला तसे तसे भगवान दिसायला लागलेले आहेत. चानूर आणि मुष्टिका बरोबर बलराम दादा आणि कृष्णाने युद्ध सुरू केले. कृष्णाने त्या ठिकाणी चारुणाला मारलेलं आहे आणि मुष्टिकाला स्वतः बलरामाला मारलेलं आहे. हे सगळं पाहत असणारा कंस आपल्या सगळ्यात बलवान चानूर आणि मुष्टिकाला मारलं. आता आपलं काही खरं नाही म्हणून कंस पळायला लागला. धावत असणाऱ्या त्या कंसाच्या मागे भगवान पळायला लागले. थांब कंसा म्हणून त्याच्या मागे धावतायत. तो काय थांबायला तयार नाही. भगवान धावत धावत त्याच्या पाठीमागे गेले. आता शेवटला दिवस असा विजत असताना फडफड फडफड करतोय तसं त्याने गदा घेतली आणि कृष्णाबरोबर युद्ध करायला लागला. भगवंताने त्याच्या हातामधली गदा घेतली, फेकून दिली, त्याला लाथ मारली. गडबड गडबड करत तो डायरेक्ट खाली येऊन पडला. भगवंत त्याच्या अंगावरती बसले आणि त्याच्या छातीवरती वार करतायत. माझ्या आई बापाला जेलमध्ये टाकतोस, स्वतःच्या वडिलांना कारागृहामध्ये टाकतो, साधू संतांचा छळ करतोस, अनेक बालकांना मारतोस, गोकुळवासांचा छळ करतोस. एवढे सगळे गोष्टी आठवून आठवून भगवान त्याच्या छातीवरती प्रहार करतायत आणि कंस भगवंताकडे पाहून कृष्ण 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 म्हणून प्राण सोडतोय. काय कंसाचं भाग्य आहे की मुखामध्ये कृष्ण आहे आणि समोरही कृष्ण आहे. कृष्णाला पाहता पाहता त्याला मरण आलं. कंसाला मारल्याबरोबर भगवंतानं कारागृहामध्ये असणाऱ्या आपल्या आई वडिलांना देवकी आणि वसुदेवाला सोडलेलं आहे. कंसाचे वडील उग्रसेन, त्या उग्रसेनाला सोडले आणि उग्रसेनाचा राज्याभिषेक करून दिलेला आहे. स्वतः भगवान मथुरेच्या राज्याच्या गादीवर नाही बसले, उग्रसेनाला पुन्हा बसवलेलं आहे. उग्रसेनानं भगवंताला त्या ठिकाणी शिकण्याकरता बलराम दादाला आणि कृष्णाला सांदीपनी ऋषींकडे शिकण्याकरता पाठवले. उज्जैनला त्यांचा आश्रम आहे, तिथं भगवान 64 दिवस राहिले. 64 दिवसामध्ये देवाने 64 कला आणि 14 विद्या शिकल्या. त्यानंतर भगवान पुन्हा मथुरेमध्ये आले. आता भगवंताचं वय 12 वर्ष झालेलं होतं. भगवंताचा पहिलाच वाढदिवस मथुरेतला होता म्हणून मथुरावासियांनी भगवंताचा वाढदिवस साजरा केला. पण कंसाला मारल्यानंतर कंसाच्या 2 बायका आस्ती आणि प्राप्ती या दोन्ही जरासंधाच्या कन्या होत्या. त्या आपल्या बापाकडे गेल्या आणि सांगितलं की आमच्या नवऱ्याला मारलेले आहे. म्हणून जरासंधानं भगवंतावरी 17 वेळा आक्रमण केली. 17ही वेळा भगवंतानं जरासंधाच्या सगळ्या सैन्याला मारायचे आणि जरासंधाला सोडून द्यायचे. बलराम दादा म्हणले जरासंधालाच मारा ना, काय त्याला सोडताय. भगवान म्हणाले हा स्वतः जातून सगळ्यांना एकत्र करून आणते. चांगलं आहे ना, आपल्याला कोणाला शोधत जायची गरज नाही. हा स्वतः सगळ्यांना एकत्र करून पुन्हा येतोय. म्हणून भगवान प्रत्येक वेळेला त्याच्याबरोबर आलेल्या सैन्यांना राक्षसांना मारायचे आणि जरासंधाला सोडून द्यायचे. 17 वेळा आक्रमण केली. पण 18व्या वेळेला भगवंताला वाटलं आपल्यामुळे या सगळ्या जनतेला त्रास नको, म्हणून भगवंतानं स्वतःची नगरी त्या ठिकाणी स्थापन केली. समुद्राला विनंती करून समुद्रामध्ये स्वतःची द्वारका नगरी स्थापन केली आणि 18व्या आक्रमणाला भगवान
त्या जरासंधाला सोडून पळून त्या ठिकाणी द्वारकेमध्ये येऊन स्थापित झाले आणि भगवान द्वारकेचे राजे झाले. आता स्वतः भगवंताला स्वतःचं लग्न करायचंय, पण मोठ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय आपलं लग्न कसं काय करायचं. म्हणून त्या ठिकाणी बलराम दादाचं लग्न अनर्थ देशाचा राजा रैवत, त्याची रेवती नावाची कन्या, त्या रेवती बरोबर बलराम दादाचं लग्न झालं. आता भगवंताची 16,108 लग्न व्हायची आहेत. राजा परीक्षिती शुकाचार्यांना विचारते, भगवान भीष्मक सुताम रुक्मिणीम रुचिराणाम राक्षसेन विधानेन उपयम इति श्रुतम. हे आचार्य, हे भगवंताचं पहिलं लग्न काहीतरी विचित्र पद्धतीने झालंय असं मी ऐकले. राक्षसी पद्धतीने झालं लग्न म्हणतात. हे कसं काय लग्न झालं मी ऐकलंय, कुठेतरी चर्चा ऐकलेली आहे. कोण आहे ते भीष्मक? हे भीष्मक म्हणजे विदर्भ देशाचा राजा भीष्मक. त्याला 5 मुलं आहेत आणि 1 कन्या आहे. ती कन्या उपवर झालेली आहे. 5 मुलांपैकी मुख्य मुलाचं नाव आहे रुक्मी आणि कन्येचं नाव होतं रुक्मिणी. ऐका, कन्या उपवर झाल्यामुळे बापाला काळजी एकीचं लग्न लावलं पाहिजे, कोणतरी चांगला वर पाहिजे. त्यानं आपल्या 5ही मुलांना बोलवलं आणि विचारलं की आता आपली रुक्मिणी लग्नाच्या वयामध्ये आलेली आहे, वर पाहायला पाहिजे, पण माझ्या मनामध्ये एक वर आहे ज्याची आता सध्या कीर्ती खूप ऐकायला मिळते. तो म्हणजे द्वारकेचा राजा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. त्याच्याबरोबर जर आपल्या मुलीचं लग्न झालं, आपल्या रुक्मिणीचं लग्न झालं तर चांगलं होईल. हे बाप सांगतोय मुलांना. हे ऐकल्याबरोबर रुक्मी चवताळला, रागानं म्हणला, तुम्हाला कळतं का काही? बापाला म्हणला, कोणाबरोबर लग्न म्हणता तुम्ही? त्या कृष्णाबरोबर? तो युद्धामध्ये पळून जातो तो भेकूड, का त्याच्याबरोबर लग्न करायचं? तुम्हाला काही कळत नाही, तुमचं वय झालेलं आहे. आता आमच्या बहिणीचं लग्न कुठं करायचं ते आम्ही पाहतो, तुम्ही नका त्याची चिंता करू. तर मुलं जरा मोठी झाल्या बापाला ऐकावं लागतं. बाप म्हणला ठीक आहे, तसे आता इथून पुढचे सगळे नातेसंबंध तुम्हालाच सांभाळायचे आहेत, त्यामुळे तुम्ही ज्याला पाहिजे त्याला पहा. तो रुक्मी गेला, दुसऱ्याच दिवशी परत आला आणि त्याने सांगितलं की लग्नाची तयारी करा. अरे पण कोण नवरा आहे? तुम्हाला काय करायचंय? सांगितलं ना, लगेच लग्न आहे 2 दिवसात. अरे पण कोण आहे? शेदी नरे शिशुपाल, दमघोष राजाचा मुलगा शिशुपाल, त्याच्याबरोबर मी आपलं रुक्मिणीचं लग्न ठरवले. पण ही बातमी रुक्मिणीला कळाली. रुक्मिणीने मात्र अगोदरच भगवंताचं वर्णन ऐकून ठेवलेलं आहे श्रीकृष्णाचं. नारदांनी तिला सांगितलं होतं भगवान श्रीकृष्ण कसे दिसतात, काय त्यांची लीला आहे. ती आपल्या वहिनीला म्हणते की मी माझ्या मनामध्ये मनोमन भगवान श्रीकृष्णाला वरलेलं आहे आणि माझ्या भावांनी मला न विचारताच माझं लग्न दुसरीकडे ठरवलं, काय करू मी? तिची वहिनी म्हणते आता काय करू शकत नाही, पण 2 दिवस शिल्लक आहे. तुला नंतर पश्चाताप नको म्हणून मी सांगते की आता त्याला पत्र पाठव. त्या पत्राचं जर काही उत्तर आलं तर त्याच्यातून काही निष्पन्न आलं तर ठीक, नाही तर तुझं प्रारब्ध समजायचं आणि शिशुपाला बरोबर लग्न करायचं. पण शेवटचा हा मार्ग तू मात्र दौडू नकोस, पत्र पाठव. म्हणून रुक्मिणीने पत्र लिहिलं, 7 श्लोकाचं पत्र लिहिलं. 7 श्लोक लिहिले तर लग्नामध्ये 7 फेऱ्या असतात म्हणून 7 श्लोक लिहिले. ते पत्र तिने ब्राह्मणाकडे दिलं. ब्राह्मणाला सांगितलं की हे पत्र घेऊन तुम्ही त्या ठिकाणी द्वारकेचा राजा असणारा कृष्ण आहे, त्या कृष्णालाच हे पत्र द्या, दुसरं कोणाला देऊ नका. पण जाताना लवकर जा, उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही इथं आले पाहिजे. खूप महत्वाचं पत्र आहे, वैयक्तिक पत्र आहे. म्हणून तो ब्राह्मण धावतच ते पत्र घेऊन द्वारकेला आला. द्वारकेला आल्याबरोबर भगवान ज्या महालामध्ये आहेत तिथं आल्याबरोबर भगवंतानं ब्राह्मणाचं स्वागत केलं. तो ब्राह्मण भगवंताला ते पत्र देणारच. भगवान म्हणतात नाही, अगोदर जेवून घ्या. ब्राह्मण आहात, भगवंताला माहिती आहे ब्राह्मण कोणाला ध्यानात ठेवतात, जे जेवायला घालतात त्यांना ध्यानात ठेवतात. कोणी बासुंदी खायला दिली, कोणी कस्टर्ड खायला दिलं, एवढंच ध्यानात राहतं ब्राह्मणांच्या. म्हणून देव म्हणले आधी जेवून घ्या, नंतर बघू. काही किती मोठं काम असलं तरी नंतर बघू, आधी जेवण. शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामं सोडून आधी जेवण करून घ्यावं. ब्राह्मणाला काळजी वाटू लागली, म्हणला नंतर जर सांगितलं तर रागावेल, एवढं महत्वाचं पत्र आहे. पण नाईलाज होता, जेवण वगैरे झालं. मग मात्र ब्राह्मणाने गडबड केली, सांगितलं हे पत्र घ्या, हे पत्र वाचा, तुम्हाला पत्र दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? भीष्मक सुता असणारी रुक्मिणी, त्या भीष्मकाची कन्या, तिनं हे पत्र दिलेलं आहे. भगवान म्हणाले वाचा तुम्हीच, ऐकतो मी. ब्राह्मण म्हणाले नाही, हे व्यक्तिगत पत्र आहे, हे का कोणी कोणत्या राजानं राजाला पाठवलेलं पत्र नाही, तुमचं वैयक्तिक आहे. एका मुलीने एका मुलाला पाठवलेले पत्र आहे, प्रायव्हेट आहे, मी का वाचू?
भगवान म्हणाले ब्राह्मणापासून काही लपून ठेवा असं माझ्या जीवनामध्ये काहीच नाहीये. तुम्ही वाचत असाल तर मी ऐकायला तयार आहे, नाही तर मीही वाचणार नाही. ब्राह्मणाचा नाईलाज झाला, ब्राह्मण वाचून दाखवायला लागला. श्रुत्वा गुणानुभवन सुंदरम शृणुतांते निर्विश्य कर्ण विवर हरतुंग तापम रूपम दृश्याम दृश्यमता मखिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्रम पत्रभम ते. हे अच्युता, मी नारदांसारख्या संतांकडून तुमचं वर्णन ऐकलं. तुमचं ते वर्णन ऐकल्याबरोबर माझ्या चित्तामध्ये असणारा ताप निघून गेला. आणि मी मनोमन तुम्हाला अजून पाहिलेलं नाहीये, तरी देखील मनोमन माझ्या चित्तामध्ये तुमची छबी रेखाटलेली आहे आणि मी तुम्हाला वरलेलं आहे. जगामध्ये अशी कोणती कन्या असेल की जी तुम्हाला नवरा म्हणून मानणार नाही? कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयोद्रव्यन धाम अभिरात्मतुल्यम. या जगामध्ये शौर्याच्या बाबतीमध्ये, धनाच्या बाबतीमध्ये, विद्येच्या बाबतीमध्ये तुमची तुलना करेल असा दुसरा कोण आहे? तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला ओळखत नाही, पाहिलेलं नाहीये, अशा मुलीनं मला पत्र पाठवलंय, त्यावरून तुम्ही माझी योग्यता ठरवाल की अशी कशी मुलगी आहे. पण वेळच तशी आलेली आहे. माझ्या भावानं मला न विचारता माझं लग्न त्या शिशुपालाबरोबर ठरवलेलं आहे. तुम्ही जर आले नाही तर माझ्या जीवनामध्ये दुःखच येईल. त्यामुळे तुम्ही मला घेऊन जावं, नाहीतर सिंहाचा वाटा एखाद्या कोल्याला मिळाला असं काहीतरी होईल. पण तुम्ही लवकर येऊन मला घेऊन जा. अनंत जन्मामध्ये माझ्याकडून जर काही व्रत घडले असतील, काही पुण्य मी केलेलं असेल, तर त्या पुण्याचा परिणाम म्हणून तुम्ही मला मिळावे. पण येत असताना कसं या, इथं आल्यानंतर माझ्या भावांबरोबर युद्ध करू नका, माझ्या वडिलांबरोबर युद्ध करू नका, माझ्या घरच्यांबरोबर तुमचं युद्ध नाही झालं पाहिजे. शिशुपालाबरोबर करा, शिशुपालाबरोबर युद्ध करूनच मला न्या, कारण तिथं तुम्ही पराक्रम गाजवला पाहिजे. आणि जर तुम्हाला माझ्या घरी यायला काहीतरी अडचण असेल तर कुठे यायचं तेही मी तुम्हाला सांगते. आमच्या इथं पद्धत आहे, 2 दिवसापूर्वी लग्नाच्या 2 दिवसापूर्वी गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये दर्शनाला नेलं जातं. तिथं कोणीच नसतं. तिथं जर तुम्ही आले तर तुम्हाला मला नेणं सोपं जाईल. पण ती स्वतःच ठिकाण सांगते. आणि ऐका, हे पत्र वाचून जर तुम्ही नाही आले किंवा हे पत्र जर तुमच्यापर्यंत नाही पोचलं, तुम्ही आलेच नाहीत, मला जर शिशुपालाबरोबर लग्न करण्याची वेळ आली तर मी शिशुपालाबरोबर लग्न तर करणारच नाही. हाच जन्म काय, पण येणाऱ्या 100 जन्मामध्ये मी तपश्चर्या करत राहील. ज्याप्रमाणे पार्वतीनं भगवान शंकराला प्राप्त करून घेण्याकरता तप केली, व्रत केली, आपलं शरीर कृश केलं, म्हणून तिला नाव पडलं अपर्णा. पानही खात नव्हती म्हणून तिचं नाव पडलं अपर्णा. तसं मी माझं शरीर कृश करेल आणि स्वतःला संपून टाकेल. 1 जन्म नाही, 100 जन्म भिजत्यात, 100 जन्म मी असंच करत राहिले जर तुम्ही मला वरलं नाही तर. हे पत्र ब्राह्मणानं वाचून दाखवलं, सांगितलं, सांगा देवा आता तुमचं काय मत आहे याच्यावरती. भगवान म्हणतात तथाहमपि तच्चित्तो निद्रांच न लभेनिशी. भगवान म्हणतात मी सुद्धा रुक्मिणीचं वर्णन ऐकलेलं आहे, कितीतरी दिवसापासून ऐकतोय. जेव्हापासून तिचं वर्णन ऐकलं, गेल्या 5-6 दिवसापासून मलाही झोप लागत नाहीये. मी असंही ऐकले वेदाहम रुक्मिणा देशान ममोद्वाह निवारितः. तिच्या काही घरच्यांची काहींची इच्छा आहे तिचं माझ्याबरोबर लग्न व्हावं, पण रुक्मीमध्ये विरोध करतोय हे मला कळतंय. बरोबर आहे का? हो, तिच्या वडिलांची इच्छा आहे तुमच्याबरोबर लग्न व्हावं, पण रुक्मीचा विरोध आहे. भगवान म्हणाले जाऊ दे, आता मुलीची पसंती आहे ना, मग बाकीच्यांचं जाऊ दे. काय करायचं काय. रथ सज्ज झाला, त्या रथामध्ये भगवान चढले, ब्राह्मणाला घेतलं, रथ हाकणार तोच त्या ठिकाणी बलराम दादा आले. आवाज दिला कन्हैया, पण कन्हैया तो पण रथ घेऊन निघून गेला. सेवकांना विचारलं कुठे गेला हा? त्यानं सांगितलं की विदर्भ देशाचा मूल ब्राह्मण आला होता, काहीतरी पत्र आणलं होतं तिकडच गेलेला आहे. बलराम दादाला कळालं की विदर्भ देशाची कन्या रुक्मिणीचं लग्न ठरलेलं आहे. आपल्याला काही निमंत्रण नाही, काही नाही, तरी देखील कृष्ण तिकडे गेलेला आहे. हा ज्या अर्थी तिकडे गेला त्या अर्थी काहीतरी गडबड होणार. म्हणून बलराम दादानं नारायणी सेना तयारी केली आणि त्या मागोमाग बलराम दादा धावतच गेले. आता इकडे रुक्मिणीला चिंता लागलेली आहे की तो ब्राह्मण तिकडे पोहोचेल का नाही, पोहोचला तरी वेळेत पोहोचेल का, आणि माझं पत्र वाचून भगवान श्रीकृष्ण मला स्वीकारतील का, काय समजतील ते मला. ते तिकडून निघाले तरी वेळेवरती इथे येतील का. मनामध्ये चैल बिचैल चाललेली आहे. भगवंताची प्रार्थना करते की माझ्याकडून काही जर व्रत घडले असतील, माझ्याकडून सोमवारचं व्रत चांगलं घडलं असेल, दुर्भगया नमे धाता अनुकूल महेश्वरा. हे महेश्वरा मला अनुकूल व्हा. माझ्याकडून जर तुमची पूजा जर योग्य घडली असेल तर कृष्णाला वेळेमध्ये इथं पोहोचू द्या. ही प्रार्थना केल्याबरोबर
तिची डावी पापणी फडफड करायला लागलेली आहे आणि समोरून तो ब्राह्मण येताना दिसला. हसतच येतोय. त्याच्या तोंडावरचं हास्य पाहिल्याबरोबर कळालं की काहीतरी चांगली बातमी. त्याने विचारलं, काय झालं, काय उत्तर मिळालं? त्याने सांगितलं, उत्तर काहीच नाही मिळालं. अहो मग कशा करता गेले होते? उत्तर नाही मिळालं, पण उत्तर देणाऱ्यालाच आणलेलं आहे. ठरल्याप्रमाणे उद्या तुम्ही गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये जा, तिथून तुम्हाला भगवान नेतील. मग मात्र रुक्मिणी प्रसन्न झालेले आपल्या सगळ्या सखींना म्हणते, हे सखींनो, सजवा मला, माझा शृंगार करा. पण भगवान श्रीकृष्ण विदर्भामध्ये आलेले ते शिशुपालाला कळालं. का बरं आला असेल हा? इथं काहीतरी नटच करण्याकरता आलेला असेल, नाश करण्याकरता आला असेल. म्हणून शिशुपालानं त्या मंदिराच्या बाहेर सगळे आपले सेवक, सगळे सैनिक उभे केले. आतमध्ये गेलेली रुक्मिणी माता त्या गिरिजा मातेला प्रार्थना करते. त्या रुक्मिणी मातेनं केलेली जी प्रार्थना आहे, तो जो श्लोक आहे, त्या श्लोकाचं अनुष्ठान जर कोणी केलं, कोणत्या कुमार युवतीने जर केलं, तर त्या युवतीला तिला अनुकूल, तिला पाहिजे असणारा वर मिळतो, म्हणजे तिला चांगला नवरा मिळतो. सांगू का श्लोक? नको? तर मला सांगावंच लागेल, कारण रुक्मिणी मातेने म्हटलेलं आहे, नमस्ते त्वांबिके भीक्ष्णम स्वसंतानितान शिवाम भूयात पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम. कोणत्या कुमारीने नाही, सगळ्यांनीच म्हणावा हा श्लोक. का? कारण ती म्हणते मला कृष्ण नवरा मिळावा, आणि कृष्ण नवरा हा सगळ्यांनाच मिळावा. पुरुष असो किंवा स्त्री असो, सगळ्यांना कृष्णच नवरा मिळावा. नवरा म्हणजे काय? मालक. सगळ्यांचा मालक एकच आहे, कृष्ण आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे तुझा अर्थ, तोच एक मालक आहे. तो मालक मला मिळावा, ही प्रार्थना तिने केली. बाहेर येऊन पाहते, तिने पत्रामध्ये ते लिहिलं होतं मंदिरापाशी कोणीच नसणार आहे, पण इथं तर सगळे सैनिक उभे आहेत. मग मात्र रुक्मिणी माता उघडली. भीती वाटू लागली की पहिलीच गोष्ट, मी तर त्याला पाहिलेले नाही कृष्णाला, त्यामध्ये इतके सैन्य इथं असल्यावरती ते मला न्यायला येतील का? म्हणून रुक्मिणी माता पाहायला लागली. सगळ्या सैन्याकडे पाहते. बाकीच्या सैन्याला वाटते माझ्याकडे पाहते काय, माझ्याकडे पाहते का काय. कृष्णाला हे कळालं. भगवान श्रीकृष्ण समोर येऊन उभे राहिले तिथं. रुक्मिणी मातेने पाहिलं, जे वर्णन आपण ऐकलं होतं त्याच्या कैक पटीनं सुंदर आणि स्मित हास्य असणारा हा कृष्ण तोच आहे. भगवंतानं रुक्मिणीला आपल्या रथामध्ये बसवले. हे सगळे सैनिक त्याला पकडायला आले होते, पण त्याच्या रूपाकडे मोहित होऊन पाहतच राहिले. एकमेकाला म्हणतात, अरे काय रे रथ आहे, त्या रथाचे घोडे बघ ना किती सुंदर आहेत. अरे घोडे काय पाहतो, त्या घोड्यांना चालवणारा तो बघ ना किती छान दिसतोय. तिसरा म्हणतो, अरे त्याला काय पाहतो, त्याच्याबरोबर असणारी ती बघ ना किती छान आहे. हे सगळे वर्णन करत राहिले. रथ निघून गेला. ते म्हणतात, अरे रथ बघ किती छान पळतोय. रथ लांब निघून गेला. मग म्हणायला लागले, आपण इथं कशाला आलो होतो? अरे यांना आडवायला तर आपण आलो होतो. सगळे त्याच्या मागे धावायला लागले. शिशुपाल त्यांच्या मागे धावायला लागला. मग मात्र आवाज दिला, ए थांब थांब म्हणल्याबरोबर, युद्धाचं आव्हान केल्याबरोबर कृष्णाने रथ थांबवलेला आहे. त्या सगळ्या सैन्याबरोबर कृष्ण कसा काय युद्ध करणार? तेवढ्यात त्या ठिकाणी बलराम दादाचं आगमन झालेलं आहे. बलराम दादानं आपल्या नांगरानं सगळ्यांना, त्या शिशुपालासह सगळ्यांना त्या ठिकाणी पराजित केलं. भगवान पुढे जाऊ लागले. तेवढ्यात रुक्मिणी तिथं आला. त्या रुक्मिणीचा भाव तिथं आला. याच्याबरोबर युद्ध करायचं नाही हे रुक्मिणी आधीच सांगितलेलं आहे. मग काय करायचं? युद्धाचं आव्हान केलं. मग मात्र भगवंतानं त्याला लज्जित केलं. त्याच्या अर्धी मिशी, अर्धी दाढी आणि अर्धी केस काढून टाकली. हे बलराम दादानं पाहिलं. बलराम दादा कृष्णावर रागवले. अरे लग्न झाल्यावर लोक आपल्या मेहुण्याला हातावरती घेतात, तू काय करतोस? रागावले, बोलायला लागले. भगवान म्हणाले, इथं काय बोलू नका, एकांतामध्ये बोला. नवीन बायको आहे, तुम्ही जर आताचा अपमान केला तर माझा घडोघडी अपमान होईल. मग बलराम दादा समजावं लागले रुक्मिणीला, जाऊ दे, होतच असतं लग्नामध्ये, लहान मोठी भांडणं होतच राहतात. तर रुक्मीची भगवंतानी माफी मागितली. पण रुक्मी मात्र एवढा अपमान झाल्यानंतर पुन्हा स्वतःच्या राज्यामध्ये गेला नाही. दुसरं राज्य स्थापन केलं, तिकडे जाऊन राहू लागला. इकडे शिशुपाल लज्जित झाला, आत्महत्या करण्याचा विचार करायला लागला. जरासंधाने त्याला अडवलं. म्हणलं, अरे आत्महत्या काय करतो? एकदाच हारला याच्याकडून तू. मी याच्याकडून 17 वेळा हारलोय, तरी सुद्धा 18व्या वेळा युद्ध केलं, तेव्हा हा पळून गेला. मग शिशुपाल म्हणला, 17 वेळा हारलेला तो जर जिवंत आहे तर आपण का मारावं? आपल्यापेक्षा बेशरम जर जिवंत आहेत तर आपण का मारावं? म्हणून शिशुपालाला जरा धीर आला. शिशुपाल निघून गेला. आता भगवान त्या रुक्मिणीला घेऊन, बलराम दादाला घेऊन माधवपुरामध्ये येत आहेत. त्या माधवपुरामध्ये भगवंताच्या लग्नाची तयारी झालेली आहे. आता भगवंताचा विवाह होणार आहे. त्या विवाहामध्ये आपणही सगळे सम्मिलित होऊया आणि आपल्या कथेला विराम देऊया.
जय जय राम कृष्ण